काय ओव्हरऑल तुमचं साधारण फीडबॅक तुम्ही एवढे दिवस फिरताय महाराष्ट्रामध्ये? तर मला खरं सांगू, मी ऑफकोर्स 2 वर्ष तर फिरतच आहोत आणि लोकसभेनंतर सगळं थोडं वाटत होतं की शांत झालंय का, शांत झालंय का. कारण लोकांना एक पॉलिटिकल साधारणपणे फटीक, जो काही गोंधळ चाललाय ह्याचं निश्चित आलंय. पण तेवढंच राग पण आलाय की आता खूप घाणेरडं राजकारण झालं, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि आता मी म्हणजे हे सगळं प्रचारसभा सुरू व्हायच्या आधी फॉर्म भरायच्या वेळी पाचोऱ्याला गेलेलो, परभणीला होतो, महाडला गेलो होतो आणि आता सगळ्या प्रचारसभा सुरूच आहेत. ऑलमोस्ट सगळीकडे राजकीय वातावरण हे MVAच्याच बाजूने दिसतंय. प्लस महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे साधारणपणे रोड शोमध्ये नसतील किंवा सभेत नसतील, येता जाता जे आजूबाजूला कुठच्या गाडीत किंवा बाईकमध्ये असतील, खिडकीत असतील, ते हात करून सांगतात की नाही आहोत सोबत, आहोत सोबत. आत्ता पण येताना इथे मरीन ड्राईव्हवर पण तसंच झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना गाडीत काचेवर नॉक करून किंवा काच खाली असेल तर मशाल किंवा असं सांगतात. म्हणजे वातावरण तरी दिसतंय ते. ही सगळ्यात म्हणजे कटूमधली कटू निवडणूक असेल ही मला वाटतं. नाही, मला वाटतं एक आहे बघा, कसं झालंय की आता हे खूप वेळा आम्ही हीच चर्चा करतो की साधारणपणे ही शिवसेनेची किंवा राष्ट्रवादीची अस्तित्वाची निवडणूक आहे का. पण एक मला आठवतं, म्हणजे मी साधारणपणे 2002च्या महापालिका निवडणुकीपासून पाहतो, लिटमस टेस्ट हा आमच्यासाठी नेहमी लावलेला शब्द आहे की महानगरपालिका लिटमस टेस्ट, विधानसभा लिटमस टेस्ट. हे ठीक आहे, हे आमच्यासाठी आहेच निवडणुका महत्त्वाच्या. पण महाराष्ट्रासाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक राहणार. कारण 2-3 गोष्टी येतात याच्यात प्रामुख्याने. पहिली गोष्ट म्हणजे जी चोरी झालेली आहे, जी गद्दारी झालेली आहे किंवा ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण झालं आहे, त्याच्यावर आपण लेजिटिमाइज करणार आहोत का ह्यांना मतदान करून, हा एक विषय झाला. दुसरी गोष्ट म्हणजे मी अनेकदा सांगत असतो, ऑफ द रेकॉर्ड सांगतो, ऑन द रेकॉर्ड सांगतो, की सगळं काही करून म्हणजे पक्ष चोरून, चिन्ह चोरून, लोक चोरून वगैरे, जर ह्यांनी महाराष्ट्रात या गेल्या 2 वर्षात एक तरी चांगली काही गोष्ट केली असती तर आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळच नसती आली. कारण मग जर आम्ही राजकारण केलं असतं ते स्वार्थासाठी केलं असतं, आमच्या पदांसाठी केलं असतं, आमच्या पक्षासाठी केलं असतं, आमच्या चिन्हासाठी केलं असतं. तुम्ही आता सगळे रोज रिपोर्टिंग तर करता, मला तुम्ही एक चांगली गोष्ट या गेल्या 2 वर्षातली घडलेली दाखवा, जी सरकारने केलेली किंवा राजवटीने केली. आणि तिसरी गोष्ट हीच, ज्या पद्धतीने मुंबईचे 1080 एकर असतील, फुकटात अदानीला दिले जातात. मुंबईचे कोळीवाडे असतील, महाराष्ट्रातले कोळीवाडे असतील, गावठण असतील, हे आता बिल्डरांना दिले जाणार क्लस्टरच्या नावाखाली. आणि मी अतिशयोक्ती नाही करत, पण महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र करणार आहे, ही निवडणूक त्या एका पॉईंटला आलेली. तर ही निवडणूक आपल्या राज्याच्या अस्तित्वाची. कारण ह्यांना कुठेही लाज नाही ना. बघा तुम्ही, जर परवाचा रोड शो मोदी साहेबांनी काढला नसता गुजरातमध्ये, वडोदऱ्यामध्ये, काही बदललं असतं का? कधी उद्योग मंत्र्याला असं रोड शो काढताना पाहिलंय का की एखादा नवीन उद्योग त्याच्या जिल्ह्यात आल्यानंतर? पण प्रधानमंत्री महोदय सगळं काम सोडून वडोदऱ्यात जातात. कुठच्या प्रकल्पासाठी? सो महाराष्ट्रातून खेचून नेल्या त्या प्रकल्पासाठी, एअरबस टाटाच्या. महाराष्ट्राची निवडणूक चालू असताना म्हणजे आपली काय किंमत आहे त्यांच्या डोळ्यामध्ये हे आपल्याला कळतं. पण 2 मुद्दे विचारायचे. एक तर गद्दार हा मुद्दा जास्त ताणला गेलाय का असं वाटतं का? कारण म्हणजे गद्दार हा मुद्दा अशा अर्थाने की तो फक्त ठाकरे कुटुंबियांची गद्दारी केली म्हणून राज्याने सहन करावं का, हा एक. आणि अदानीचा मुद्दा सुद्धा तो पण जास्त. दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. ह्याच्यात मला कदाचित 2-5 मिनिटं जास्ती करायला. पण गद्दारीचा जो मुद्दा आहे ना, तो गद्दार आहेच, म्हणजे त्याला काही दुसरा शब्दच नाही. जो ज्या प्रकारे त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली, जी परिस्थिती होती त्यावेळी आमच्यावर, सगळ्यात कठीण काळ चाललेला, आणि त्याच्यात जी धावपळ यांनी केली, जे पळून गेले, ती तर एक झालंच. पण त्याच सोबत तुम्ही पहा, ही गद्दारी फक्त आमच्यासोबत नाही केली त्यांनी. जे मी सांगितलं ना की महाराष्ट्रासोबत जी गद्दारी झाली, वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रात आणलं असतं तर चुकीचं काही झालं असतं का? वावगं काही झालं असतं का? 2.25 लाख कोटीची आलीच ना गुंतवणूक राज्यामध्ये. सरकारच्या दिरंगाईमुळे गेला तुमच्या. एक्झॅक्टली. पण सरकार कोणाचं होतं? आपण आठवा, जुलै 2022 जे अधिवेशन झालं, ह्यांनी बहुमत वगैरे ते काय दाखवलं त्यांच्या लोकांचं, ते झाल्यानंतर घटनाबाह्य मुख्यमंत्री जसं काय कॉन्ट्रॅक्टर नवीन येतं तसं सांगत होतं, अरे तो वेदांतावाला येतोय हे सांगतायत आम्हाला हाऊसमध्ये. आम्हाला आमदारांना हाऊसमध्ये सांगितलं, ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगितलं 4 लाख कोटी घेऊन येतोय. एक तर मुख्यमंत्र्यांचे आकडे चुकले होते. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं का मग कोणी केलं, तो वेदांत येतोय, एकनाथ शिंदेनी केलं होतं. तसंच ज्या दिवशी देवेंद्रजींची त्यांच्याबरोबर भेट झाली वेदांत फॉक्सकॉनची, दुसऱ्या दिवशी वेदांतांनी जाहीर केलं की आम्ही चाललोय गुजरातला. हे ट्विट मी केलं होतं. म्हणजे आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर बातमी मी फोडली. पण हे गंमत बाजूला जरी ठेवली तरी मुद्दा असा येतो ना की मग एकनाथ शिंदेनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस का सांगितलं होतं की वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रात येतात, सरकार पडून स्वतः मुख्यमंत्री पद खेचल्यानंतर? देवेंद्र फडणवीसजींनी का मग त्यांची भेटगाठ केली संध्याकाळी?
लेटर ऑफ इंटेंट MIDCनी का दिलं मग त्यांना, जे मी ट्विट पण केलं होतं, ते पत्रकार परिषद दाखवत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा वेदांत फॉक्सकॉन गेलं गुजरातला, तिथून निघून गेलं देशातून. म्हणजे देशाचं पण नुकसान झालंच ना. एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, मेडिकल डिव्हाइसेस असतील किंवा बल्क ड्रग असतील, म्हणजे हे त्यांच्या बंदरातून येतात ते ड्रग्ज नाही, अदानीच्या बंदरातून, जे खरोखर औषध आहेत ती. महाराष्ट्राने ज्या प्रकारे कोविडच्या वेळी कोविड वॅक्सिन्स प्रोड्यूस केले, जी औषधं आपण प्रोड्यूस करतो, महाराष्ट्र हा देशात 1 नंबरवर आहे. आपल्याकडे JNPT पोर्ट सगळी कनेक्टिव्हिटी आहे. मग रोह्यात जर मेडिकल बल्क ड्रग पार्क आलं असतं, ऑरिक सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आलं असतं, काय चुकलं असतं बरं? 3 किंवा 4 वाटलेत देशात, द्या ना दुसऱ्या राज्यांना, द्या, पण महाराष्ट्राला का नाही? आणि म्हणून मी हे सांगतो ना, ही गद्दारी त्यांनी नुसतं आमच्यासोबत नाही केली. आम्ही फक्त आमच्यासोबत केली असती तर चुकीचं ठरलं असतो की हा स्वार्थी म्हणून बोलतोय. पण ही महाराष्ट्रासोबत केली. जर त्यांनी एक तरी चांगलं काही आणलं असतं महाराष्ट्रात, तर आमची बोलती बंद झाली असती. पण आज हा जेव्हा आरोप केला जातो ना की फॉक्सकॉन आणि एअरबस, तर त्याला दुसरा एक युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातो, तो असा की तुम्ही मग प्रत्येक प्रकल्पाला विरोध करता. नाही, आम्ही ज्या प्रकल्पाला विरोध केले बघा, जेव्हा आपण राख रांगोळी बोलतो, त्या राख आमच्या महाराष्ट्रामध्ये, रांगोळी गुजरातमध्ये, ही भूमिका भाजपने घेतलेली आहे. जे जैतापूर असेल, नाणार असेल किंवा बारसू असेल, ह्याला आमचा विरोध आहे, कारण स्थानिकांनी विरोध केलाय. हे जे विनाशकारी प्रकल्प आहेत किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प आहेत, तेच फक्त आम्हाला का देता? आम्हाला तुम्ही सेमीकंडक्टर चिपचा का प्रकल्प दिला नाही? बल्क ड्रग्सचं का नाही दिलं? एअरबस टाटाचं का नाही दिलं? एअरबस टाटा, मला वाटतं कुठेतरी बातमी आलेली, तिथे एव्हिएशनची एक हे पण आली, युनिव्हर्सिटी. मग हे होत असताना मिहानमध्ये, नागपूरमध्ये ज्या विदर्भासाठी फडणवीस साहेब आधी भांडायचे, आता का नाही भांडले मोदी साहेबांबरोबर जाऊन की नाही हा विदर्भातच आला पाहिजे प्रकल्प? नुकसान तिकडच्याही तरुणांचं झालं, जसं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांचं झालं. तर आम्ही तर खुल्या चर्चेला तयार आहोत. इनफॅक्ट आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगतोय, जर कुठचा असा प्रकल्प येत असेल चांगला, आम्ही सहकार्याला तयार आहोत, आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत. काय तयारी आम्ही केली ही दाखवायला पण तयार आहोत. पण तुम्ही का घालवता हा प्रकल्प, भाजप म्हणून किंवा एकनाथ शिंदे म्हणून, हे आम्हाला सांगा. सॉरी, एकच, जे IFSC इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर UPच्या सरकारने दिलं होतं मुंबईला, ते पाठवलं सुरतला, गिफ्ट सिटी केली आणि मग तिथे बुलेट ट्रेनला भूखंड दिला. आज बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला होणार आहे की महाराष्ट्राला होणार आहे? जे सुरतचं डायमंड बोर्स आहे, कुठच्याही इकडच्या डायमंड ट्रेडरला विचारा, हे तर गुजराती लोक आहेत. त्यांना आम्ही काय सांगून तर ऐकणार नाहीत. त्यांना फोन करून दादागिरी केली होती की तुम्ही तिथे आलं पाहिजे. म्हणजे इकडच्या पण स्थानिक गुजरात्यांना त्रास होतो, तो भाजपचा होतोय का? तर गुजरातला सगळं हलवलं जातंय. कशासाठी चाललंय हे? होऊ दे ना, आसामचा विकास होऊ दे, मणिपूरचं शांत करू शकलं तर तिकडचा विकास होऊ दे, जम्मू काश्मीरचा विकास करा, केरळाचा करा. महाराष्ट्र आम्ही आमच्या पर्यायाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. का रोखताय आम्हाला? म्हणजे शिवसेना, तुमचा पक्ष हा उघडपणे अशी भूमिका घेणार का? 60 साली 65 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली, तेव्हा शिवसेनेने घेतली होती महाराष्ट्रावरती होणारा अन्याय, अतिक्रमण वगैरे वगैरे या अर्थाने आहेच ना. म्हणजे 370 कलम काढून तुम्ही ते कलम आमच्यावर लावलंय का की आमचा विकास रोखावा? आणि हा वाद परत एकदा तुम्हाला सांगतो, मराठी विरुद्ध गुजराती नाहीये. हा वाद जो भाजपाने निर्माण केलेला आहे ना, तुम्ही झारखंडमध्ये जा, आज तीच भूमिका. मी मागच्या वर्षी झारखंडमध्ये होतो, शशी थरूरजी आणि मी एका कार्यक्रमात होतो. तिथे एका तरुण मला वाटतं UPSCला तो अपेअर होता. त्यांनी विचारलं मला की आदित्य जी ऐसे क्यों है की सारे उद्योग जा रहे गुजरात, झारखंड में क्यों नहीं आते? तसंच छत्तीसगडमध्ये भावना आहे. UPमध्ये जे झालं, वाराणसीत जे झालं की प्रधानमंत्री महोदय 3दा ट्रेलिंगवर होते, त्याचं कारण एकच आहे. एक तर पिढ्यानपिढ्या जी मंदिरं होती, वर्षानुवर्ष जी मंदिरं होती, ती पाडली कॉरिडॉरच्या नावात. दुसरं म्हणजे तिथे त्या पुजाऱ्यांमध्ये भीती आहे की त्यांना काढलं जाईल आणि गुजरातमधून पुजारी आणून बसवतील. हा वाद गुजरात विरुद्ध संपूर्ण देश, हा भाजपाने निर्माण केलेला वाद आहे. कारण सगळं काही जर खेचून नेलं तर आम्ही काय करायचं? बरं, आमच्या हक्काचं तुम्ही खेचून नेताय. नहीं, कुछ आपके पॉइंट्स हैं उनके ऊपर, बट इफ यू सी द लार्जर FDI, जून क्वार्टर में 8 बिलियन केम टू महाराष्ट्र, ओनली 1 बिलियन हैज गॉन टू सर. FDI जो आता है, FDI in terms of investment you may count as investment, right? But it can also come into one company without job growth. What I'm counting today is the job loss that has happened in Maharashtra. That is very important. But while you have been raising this issue, have you been able to make it a mass sort of thing? It is a deep wound in inflicted on the youth of Maharashtra, and I see it everywhere. मैं पिछले 2 साल से जहाँ जहाँ घूम रहा हूँ, फिर तलेगांव में हमने मोर्चा निकाला था ये वेदांत फॉक्सकॉन वहाँ से जाने के खिलाफ. बहुत सारे जिलों में जहाँ जहाँ हम गए हैं, फिर वो कोंकण हो, विदर्भ हो, मराठवाड़ा हो, उत्तर महाराष्ट्र हो, कहीं पे भी दुख इसी बात का है कि लगभग 5 लाख जॉब्स ये महाराष्ट्र से गुजरात लेके गए. और दुख इसी बात का भी है कि सिर्फ गुजरात में नहीं, अभी देश से भी वो निकल गया, क्योंकि गुजरात में काम करना मुमकिन ही नहीं है. ना ढोलेरा में काम कर सकते हो, ना कहीं और काम कर सकते हो.
So has this issue reached a critical mass? Absolutely. See, today's biggest problem is there are no jobs in Maharashtra. Unemployment is a huge problem, which is why from my Dasera rally also, I had to say that my first 3 priorities will be job creation, job creation, job creation. पण तुम्ही म्हणता की प्रोजेक्ट केले बरोबर आहे तिकडे केले पण त्यातल्या जेव्हा ते प्रोजेक्ट केले होते त्यांच्या काही काळ तुमचं पण सरकार होतं तेच तर मी सांगतोय आमच्या काळी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही आणली. मला वाटतं एका न्यूजपेपरनी व्हाईट पेपर काढला होता जेव्हा उदय सामंतांनी माझ्यावर आरोप केला होता की आदित्य ठाकरे खोटं बोलतायत की आम्ही MOUचे जे करार केले होते ते खोटे आहेत. 95% करार हे ट्रान्सलेट झालेत इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा इंडस्ट्रीज आणि काम सुरू झालं त्याच्यावर. ब्रिक इन मॉर्टरमध्ये ट्रान्सलेट झालेत फ्रॉम फाईल किंवा MOUs. ह्याचं कारण एकच आहे, कारण आम्ही तो विश्वास दिला की इथे राजकीय स्थिरता आहे. आम्ही कुठेही कोणालाही ह्याच जिल्ह्यातच जा किंवा त्या जिल्ह्यातच जा फोर्स नाही केलं. आम्ही सगळ्यांना ती एक मोकळीक दिली होती जी हे सरकार करत नाहीये. ह्या सरकारमध्ये 3 तिगाडी महाबिगाडी जे झालेलं आहे ना ते ह्या सरकारमध्ये झालेलं आहे. बघा आज साधी एक स्कीम असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण, एक पक्ष मुख्यमंत्रीच नाव लावत नाही, दुसरा पक्ष दुसऱ्याचे दोघांचे फोटो लावत नाही, तिसरा पक्ष पूर्ण कलर स्कीम बदलून पिंक करून टाकतं. आणि जेवढा खर्च या स्कीमवर होत नाही तेवढा स्कीमच्या होर्डिंग्सवर होत आहे. पण तेच आम्ही सांगतो की ह्या गेल्या 2 वर्षात राजकीय स्थिरता नव्हती आणि आपण पाहिलं असेल भाजपची जी दादागिरी आहे, महाराष्ट्र द्वेष आहे, त्यामुळे आपल्या राज्यात आलं नाही. जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो डॅव्हसला आमच्यासोबत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डेलिगेशन होतं. प्रत्येक संध्याकाळी आम्हाला भेटायला लागायचं, रिपोर्ट करायला लागायचं, पण कोणी अडवू शकलं नाही कारण आम्ही झुकायचो नाही त्यांच्यासमोर. कोऑपरेशन पूर्ण असायचं. पियुष गोयलजी 100% असायचे, पण कोणी आमच्याकडून खेचू शकलो नाही कारण आम्ही सांगायचो हे महाराष्ट्रात जरी येत असलं तरी देशात येत आहे, आमचा तिथे सन्मान झाला पाहिजे, महाराष्ट्राचा आदर झाला पाहिजे. पण आज काय होतं नाही, घेऊन टाका तुम्ही, तुम्हीच बॉस आहात. इथला राजकारणाचा भाग आता म्हणजे एक निश्चित आहे की हे सरकार आल्यापासून गोंधळ किंवा काय जे काय असेल ते झालेलं आहेच, पण त्याला पर्याय म्हणून तुमची आघाडी देऊ शकती आहे अशी वातावरण निर्मिती करण्यात तुम्हाला हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आज तुम्ही मुंबईत कुठेही जा, मुंबईचं कोविडचं काम असेल किंवा मुंबईचा जो विकास एकंदर ह्या सरकारने जो गोंधळ म्हणून दाखवलेला आहे लोकांसमोर, तो 2.5 आणि 2.5 वर्षाचा फरक म्हणजे 48 तास जर सोडले पहिले तर 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष हे लोकांसमोर कॉन्ट्रास्टिंग 2 कशी सरकार चालतात किंवा ॲडमिनिस्ट्रेशन चालतात हे लोकांसमोर आहे. प्रत्येक क्षेत्रात मी चर्चा करायला तयार आहे. म्हणजे उद्योग क्षेत्र जसं मी सांगितलं ना, राजकीय स्थिरता होती, मॅग्नेटिक महाराष्ट्र कोविडच्या काळात असतील, कोविडच्या नंतर असतील, आम्ही घेतले. ह्या लोकांनी एकतरी घेतलाय का? तसंच जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती कुठचंही निवडणूक डोळ्यासमोर नसताना आम्ही करून दाखवलेली होती. ती कर्जमुक्ती लोकांपर्यंत पोहोचली. या सरकारने मदत तरी केली आहे का? महिला सन्मान असेल, आम्ही शक्ती कायदा आणला जो ह्या सरकारच्या भाजपालांनी पाठवला राष्ट्रपती महोदयांकडे. आम्ही भाजपाल म्हणतो कारण ते भाजपचेच होते पूर्णपणे, त्यांचीच मदत पण तो इशू जर मी जरा सहज सोडला ना, कुठचं? तिथे जर आंध्र प्रदेश असतं, तामिळनाडू असतं तर सगळ्या आमदारांना घेऊन दिल्लीला गेले असते. आम्ही बघा कसं आहे, तेच आमचे आमदार फोडायला निघाले होते. ते एकामेकांमध्ये कधी पवार साहेबांना सांगायचे की शिवसेना आमच्यासोबत येते, कधी आम्हाला सांगायचे की पवार साहेब येतात, कधी काँग्रेसला सांगायचे तुमचा पक्षच फुटतोय. म्हणजे राज्यपालांनी असं राजकारण करावं हे मी पहिल्यांदा एवढं जवळून पाहिलेलं. मी माझ्या आयुष्यात डॉक्टर PC अलेक्झांडर पासून आत्तापर्यंत सगळे राज्यपाल पाहिलेत, पण कोणीतरी एवढं राजकारणात घुसून. पण त्याला जो एक प्रादेशिक पक्षाने जो एक आव्हान द्यायचं असतं ना, पण प्रत्येक वेळी काही लढाईची गोष्ट असते का? राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. MLCच्या यादीवर जो माणूस बसू नये तरी पण आता पण बघा, आता जी अनार्की झाली, 7 जे MLC त्यांनी घोषित केले, मॅटर सबज्युडिस आहे. आणि आम्ही किती वेळा आरडाओरडा करायचं, म्हणजे सरकार चालवायचं की राज्यपालांविरुद्धच मोर्चे काढत बसायचे. वन क्वेश्चन आई हैड, लोकसभा के बाद आप लोग बहुत स्ट्रॉन्ग, मतलब इनफैक्ट महायुति वाज सो वीक एट 17, you were at 30, narrative was with you. What has changed in the last, suddenly now when we are talking ki See, I'll tell you, our politics is not about narrative. It is about what has happened in Maharashtra. And throughout June, July, August, September, October, if you see, in June or June, we won the Lok Sabha in Maharashtra very decisively. Because of one man, Uddhav Balasaheb Thackeray, not being with BJP, they came down from 26 to 9. In July, we won 2 MLC posts in Maharashtra, and across Maharashtra, you saw the MVA won that. We were busy with those elections and we were going to the people. August, September, we were fighting the Senate elections, twice cancelled by Eknath Shinde because of his fear of losing. We won 10 out of 10.
Even though it's called Mumbai University, it covers an area right from Palghar to Sindhudurg. Almost 9 districts come in that. Now, all of this, while it was going on, we did not stop our tours. We were touring to support farmers who were facing unseasonal rainfall. We were supporting farmers who faced excess rainfall. हर जगह जाते रहे हम, लेकिन हर चीज़ की राजनीति करे, ये हमें मुमकिन नहीं लगा. हर समय कोई स्टेज पे जाके भाषणबाजी करे, ये हमें मुमकिन नहीं लगा. हमारे तरफ से जो भी हम करना चाहते थे वो हमने किया. So what has worked? I mean, why suddenly they are back in the reckoning? That's what I want. They are not in the reckoning. They put a lot of advertise in the media. They put a lot of advertise on the hoardings, and that is where they are. We're in the hearts of the people. They are on hoardings. You don't see they are on ground. I mean, हमें और उनमें जमीन आसमान का फर्क है. वो आसमान से हमें देख रहे हैं, हम जमीन से उनको देख रहे हैं. But do you think the delay in announcing elections that somewhat It was expected. See, typically. it took away from you? नाही. See, I'll tell you, delay ऍक्च्युली आपल्याला आठवत असेल, आम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा सरकार पडलं तेव्हा इथेच मी आलेलो होतो आणि आपण म्हणजे मला वाटतं एक्सप्रेस की इथे येत होतं, पण आपण अशीच चर्चा केली होती आणि तेव्हा पण मला वाटतं पहिला इंटरव्ह्यू आपल्यासोबतच झाला होता. पण बघा, सरकारची खुर्ची आली, कोणीतरी सरकारला यात सरकार येत आहे, पण सरकारची खुर्ची आमच्या मागे आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा, मीडिया म्हणून किंवा तुम्ही दुसरं संकेत नाही देतात ना LLC वगैरे म्हणून. म्हणजे लोकसत्तेच्या मागे आहे. लोकसत्ता, लोकांचीच सत्ता असली पाहिजे, भाजपची नाही. पण एक आहे महत्वाचं की 2 वर्ष 2.5 वर्ष आम्ही निवडणूक कधीतरी लागेल ह्या अपेक्षित नक्की होतो. आम्हाला न्याय हा कोर्टाकडून अपेक्षित होता. सर्वसाधारणपणे जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राची जी ही निवडणूक व्हायला पाहिजे होती ती 40 गद्दारांची तरी 2 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती. त्यांनी राजीनामा द्या, निवडणुका लढा, जिंकला तर राज्य तुमचं. पण कोर्टात कुठे ना कुठेतरी त्याला आपण बोलतो ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे किती वर्ष आता आम्ही 2 वर्ष तरी प्रत्येक आठवड्यात प्रत्येक महिन्यात आता हिअरिंग लागेल, आमचं काही हिअरिंग येईना. मग डिसेंबर जानेवारीमध्ये वाटलं की चला आता स्पीकरला आदेश दिलेत, त्यांनी लबाडी जरी केली असेल ते लवाद म्हणून, तरी आमची एक होप होती की लोकसभेच्या आधी निकाल लागेल, ते काही होईना. लोकसभेनंतर निकाल लागेल, ते काही होईना. आता निवडणुका आल्या, जवळपास हा विषयच म्हणजे काय. पण तुम्ही विचार करा, जे डिले झाला आहे, परत मी सांगतोय, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा विषय नाहीच आहे. महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं एक राज्य, जर लोकसभेत पाहिलं तर UP 80 आहे, आपण 48 आहोत. सर्वात मोठ्या राज्यांमध्ये आपण 2ऱ्या नंबरवर आहोत. आर्थिक शक्ती पाहिली तर सर्वात महत्त्वाचं आहोत. एवढी मोठी कॉन्स्टिट्यूशनल केस असताना 2 वर्षाची अशीच गेली आहे, 3 सरन्यायाधीश होऊन गेले, किती योग्य आहे. आणि विच इज वाय वी नाउ गोइंग टू द कोर्ट ऑफ द पीपल. जनता की अदालतमध्ये आम्ही जातोय. जनतेकडून न्याय अपेक्षित आहे आम्हाला, कारण डिले हा नक्कीच झालाय, पण लोक पण थांबलीत, लोकांना पण परिवर्तन घडवायचं. आणि हेच मी सांगतोय, जर ह्या लोकांना ह्या राजवटींनी जर सेवा केली असती, सरकारमधून त्यांना जॉब्स दिले असते किंवा शेतकरी आत्महत्या थांबवल्या असत्या, महिलांचा सन्मान झाला असता, कदाचित वातावरण वेगळं असतं. भरपूर प्रश्न येतात. मला वाटतं प्रश्न संपलेत, कारण सगळे मतदानावर उत्सुक आहेत. आता मशालीवर होणार आहे मतदान. तिसरे यांना सर्वाधिक काळ होता. तर जनरली आणि जजेस असं करतात की आपण ज्या स्टेट मध्ये तिथलं महत्वाचं पॉलिटिकल मॅटर घेत नाही. तर यांना जर वेळ नव्हता तर या चीफ जस्टिसनी दुसऱ्या कोणाकडे ट्रान्सफर केलं लवकर लागला असता. CJ वर आपण बोललो दोघे तरी कंटेम्प्ट लागू शकतो, पण आम्ही आता त्या पलीकडे पण गेलोय. कारण काय झालंय की आता न्याय आम्ही कशासाठी मागत होतो, आमच्या राज्यासाठी मागत होतो. हे प्रेसिडेंट झालं तर उद्या भाजपचं कमळ करून तरी चोरेल, दुसऱ्या पक्षाचं नाव घेईल, कुठच्याही राज्यात येऊ शकतं. पण एवढी मोठी कॉन्स्टिट्यूशनल केसला एवढा डिले होऊ शकतो, जेव्हा सगळं काही हिअरिंग झालंय, जवळपास पूर्ण झालेलं आहे. मग किती परत गोल गोल जायचं. आणि घ्या ना, बॅक टू बॅक हिअरिंग आहे, सगळं घ्या, पण मी त्या परत व्यवस्थेवर किती बोलायचं, काय बोलायचं, नाही तर उद्या आम्हालाच बाद करतील निवडणुकीतून. पण परत एकदा सांगतो, एवढी मोठी कॉन्स्टिट्यूशन केस असताना एवढा डिले हा खरोखर होऊ शकतो का. मॅटर मध्ये तुम्ही चालवायला लागणार, कारण हे प्रेसिडेंट्स नाही होऊ शकत ना. ज्या प्रकारची लूट ह्या महाराष्ट्रात झालेली आहे त्याला जबाबदार कोण आहे. डिले झालेलं जस्टिस आहे की घटनाबाह्य सरकार आहे की कोण आहेत. 2 वर्ष आपल्या राज्यात निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत नाहीत. परत कसं होतं, हे लिगली जे काय ते चालू राहील ते राहील, पण त्याचं राजकीय रूपांतर कर आपल्या फेडरल सिस्टमवर, आपल्या संविधानांवर, आपल्या देशावर याचा परिणाम काय होतो की ठीक आहे, जो चल रहा है वो चलने दो, त्याचा काय अर्थ लावायचा दुसऱ्या राजकारणी लोकांनी. तिकडे याची सहानुभूती किंवा हा विषय जिवंत ठेवण्यामध्ये तुम्ही आणि तुम्हाला सांगू गिरीजी, आम्ही सहानुभूतीवर मतं मागतच नाही होत. आम्ही एवढंच सांगतोय की ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलेलं आहे, जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत,
त्यांना पुन्हा आपण मतदान करणार का? कारण ठीक आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जो पक्ष, जी लोक ज्यांना उद्धव साहेबांनी पहिलं त्यांचं तिकीट दिलं, मंत्रीपद दिलं, अगदी एकनाथ शिंदेपासून, कारण ते खोटं बोलतात की मी बाळासाहेबांच्या जवळ होतो की दिघे साहेबांच्या जवळ होतो, बिलकुल नव्हते, खोटं बोलतात. पण चला, ज्यांनी तुम्हाला तिकीट दिलं, ज्यांनी मंत्रीपद दिलं, सगळं केलं, ह्या माणसांनी किंवा ह्या व्यक्तींनी, अशा लोकांनी पक्ष फोडणं, गद्दारी करणं, गुजरातला पळून जाणं, हे सगळं एक गोष्ट झाली. आज पवारसाहेब काय विचार करत असतील की 99 पासून ज्यांनी पक्ष स्थापन केला, मंत्रीपदं दिली, सगळं काही केलं, ते लोक पळून गेले, ही दुसरी गोष्ट झाली. पण आज महाराष्ट्रातला तरुण काय विचार करत असेल की जो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, एअरबसचा असेल, माझ्या जिल्ह्यात येतं, माझ्या राज्यात येतं, मला नोकरीची संधी, ज्याच्यासाठी मी आयुष्य घालवलंय अभ्यास करून, तो जेव्हा उचलून येतात गुजरातला आणि मोदी साहेब तिथे जाऊन रोड शो काढतात, काय विचार करत असेल महाराष्ट्राची जनता? जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी, ज्याला 25 किंवा 50 रुपयाचा चेक मिळतो, का तर नुकसान भरपाई म्हणून, ही थट्टा झाली, काय विचार करत असतील ते? पण आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बऱ्याच सवलती आणि असं काय काय जाहीर पण केलं. लोक हुशार आहेत, खरोखर सांगतो मी, आता सगळीकडे फिरतोय ना, लोक खूप हुशार आहेत. मग काल बघा ना, शिवतीर्थावर काय मोदी साहेबांना रिस्पॉन्स मिळालाय? खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हणजे जो महाराष्ट्र ते रिकामा करायला निघालेत आर्थिकदृष्ट्या, त्याच महाराष्ट्रात रिकाम्या खुर्च्या दिल्या त्यांना. न्याय हा असतो. आणि मी परत म्हणजे न्याय व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं, आदर आहे, सन्मान आहे, पण हे करत असताना कुठच्या केसबद्दल आहे? म्हणजे आम्ही काही नुसतं उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरदचंद्र पवार साहेब असे नाही मागत ना न्याय. आम्ही ह्या देशासाठी न्याय मागतोय, या संविधानासाठी न्याय मागतोय. जर ह्या देशाचं किंवा संविधानाचं रक्षण सुप्रीम कोर्ट नाही करू शकत, तर मग नक्की कोण करणार? आम्ही अजूनही त्यांच्याकडे न्याय मागतोय की कधी ना कधीतरी या पुढच्या 1-2 महिन्यात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्यामधून कोणीतरी डिस्क्वालिफाय झालं पाहिजे. जे पळून गेलेत, एक तर ते चुकीचे किंवा आम्ही राहिलो ते चुकीचे, पण काहीतरी एक बाजू आली पाहिजे. आता तर परिस्थिती अशी की हा सगळा राजकीय कोर्टातच निकाल लागणार आहे. त्यासाठी ते तर निकाल लागणारच आहे बघा, पण कोर्टाची जबाबदारी कमी नाही होत. नाही, ते मान्य आहे. आणि आम्ही तेच सांगतोय परत की हे संविधानाबद्दल आहे. आपण कुठच्याही दुसऱ्या केसेसना बॅक टू बॅक हिअरिंग देऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे. पण मग आमच्या मतदारांच्या अधिकाराबद्दल काय, आमच्या संविधानाबद्दल काय? मागासपासून मी तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न करतोय की या उदाहरणार्थ हे शब्द NT रामारावांविषयी झालं असतं किंवा जयललितांविषयी झालं असतं किंवा द्रविड मित्रगळमच्या स्टॅलिन यांच्याविषयी झालं असतं, तर त्यांनी स्थानिक राजकारण जेवढं पेटवलं असतं ते आम्ही पेटवलंच ना. पण आपण पाहताय की ज्या प्रकारे पूर्ण दिल्लीश्वर सगळे अंगावर येतात, ED IT CBI, आज देखील सूरज चव्हाण जेलमध्ये, राऊत साहेब जेलमध्ये जाऊन आलेत, देशमुख साहेब जेलमध्ये जाऊन आलेत. कोणी घाबरत नाही. जे घाबरतात ते पलीकडे पळतात. पण आता कोर्टावर आम्ही मोर्चा न्यायचा का? कोर्टावर पण विश्वास नसावा. म्हणजे आपल्या नागरिकांचा जर तिथे विश्वास नसेल तर कुठे असेल? कोर्ट इज द फायनल फ्रंटियर ना. लाडकी बहीण वगैरे या योजनांना सुरुवातीला विरोध झाला महाविकासाकडे. बिलकुल नाही, आम्ही विरोध नव्हता केला. आम्ही सांगितलं तर वाढीव द्या. तुमच्या अजेंडामध्ये तेच सगळे विषय आहेत. हो, पण आम्ही सांगितलं तर वाढीव द्या. लाडकी बहिणींनी ह्यांना कधी आठवल्या बहिणी? जेव्हा हे दिसायला लागलं की हे महाराष्ट्रात हरत आहेत आणि बेकार हरतील. दुसरी गोष्ट म्हणजे 1500 रुपये देतात, त्याच्यात काही भागणार आहे का? आता सांगतात आम्ही जिंकलो तर जास्ती देऊ, 2100 देऊ. मग पहिलेच का 2100 दिले नाहीत? तुम्ही एका बाजूला अदानीला 50,000 कोटीची सूट देऊ शकता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सना वाढीव पैसे देऊ शकता, मग लाडक्या बहिणींना जास्ती देऊ शकत नाहीत? जे होर्डिंग आणि बॅनरवर तुम्ही खर्च केलात, पब्लिसिटीमध्ये खर्च केलात, तो वाढून द्या ना. आम्ही तर सांगतो 3000 रुपये देऊ. भाजप असेल, दादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील सांगतात आम्ही 3000 देऊ शकत नाही. तुम्ही देऊ शकत नाही, आम्ही देणार आहोत. हा फरक आहे आमच्यात. आणि लाडकी बहीण सोबत तुम्हाला महिलांचा सन्मान, म्हणजे एका बाजूला गौरी लंकेश यांचे मारेकरी महिला पत्रकार म्हणून तुम्ही जर पकडलं तर एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षात घेतात. दुसऱ्या बाजूला वामन म्हात्रेसारखी व्यक्ती महिला पत्रकाराला विचारते तुझा काही रेप झालाय का? ते परवा कोण हे कोल्हापूरचे माणिक सांगतात की फोटो काढा आणि पाठवा. कोणी दादागिरी? म्हणजे तुमचे स्वतःचे पैसे आहेत काय? टॅक्स पेअरचा पैसा आहे. आणि जर अदानीला तुम्ही फ्री बी देऊ शकता तर लाडकी बहिणीला 100% वाढवू शकता. पण आता सुद्धा या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गटाच्या जवळपास 16-17 आमदारांना मदत करतायत, कोट अँड कोट, असं एक बाहेर बोललं जातं. त्याचे पळवलंय त्यांनी. मदत काय, त्यांनी माफी मागितली पाहिजे, त्यांना लाज वाटली पाहिजे. पण तुम्हाला सांगतो आत्ता निवडणुकीच्या वेळी जेव्हा आम्ही AB फॉर्मचं वाटप चाललेलं तेव्हा 8 आमदार त्यांचे आमच्या टचमध्ये होते. इथून तिथून प्रयत्न करत होते. 2 मंत्री आहेत. काल परवाकडे एका मंत्र्यांसाठी जाऊन यांनी प्रचार पण केलाय. आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जाहीरपणे बंड करून माफी मागून यायला तयार आहोत. पण एकच आहे की जे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडलं
म्हणून घाणेरडे हातवारे करत टेबलांवर नाचले. ह्या लोकांना आम्ही परत राजकीय कुठचं स्थान देऊ शकतो का? त्यांच्या बाजूलाही बसू शकतो का? नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो, आता घाण वाटायला लागली की ह्या लोकांसाठी आम्ही प्रचार केला कधीतरी किंवा बाजूला बसायचो. मी दुसऱ्या नजरेने बघतोय, दुसऱ्या बाजूने बघतोय. ऑप्टिक्स म्हणून त्यांचे 8 जण परत येऊ दिले असते. ग्रेट ऑप्टिक्स, 100% ग्रेट ऑप्टिक्स झाली असती, बंड मोठा झाला असता, सगळं काही झालं असतं. पण पुनर्जीवित आम्ही ह्याच घाणेरड्या लोकांना केलं असतं. आणि त्यांच्यात तर चाळे जे झालेत गेले 2 वर्षात महाराष्ट्रात, म्हणजे पर्सनल ह्याच्यात तर मी जातच नाही, काही काही गोष्टी आम्ही ज्या पाहत होत्या. पण त्याच्याही पुढे जाऊन ज्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्र लुटू दिलंय, कधी त्यांनी आवाज काढला नाही, कधी काही रोखण्याचा प्रयत्न केला नाही, जसे ते निर्लज्जपणे फिरले. आणि वर्स म्हणजे जसं ते असे ते नाचलेत ना, अशा लोकांना कितीही चांगली ऑप्टिक्स असते, म्हणजे अगदी मोदी सरकार जरी पडलं असतं तरी आम्ही त्यांना घेतलं नसतं, कारण हे आमचे संस्कार नाही. पण हे प्रॉब्लेम असा आहे की हे सगळे आले तिथनच ना. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला ह्यांच्या हातात सेफ समजाल का? आणि आम्ही हे करू द्यायचो नाही, म्हणून ते कदाचित पळाले असतील. बदली पोस्टिंगसाठी पैसे आम्ही घेऊ द्यायचो नाही, पळाले ते. अनेकांचे त्या 40 आमदारांमधून राग उद्धवसाहेबांवर हा होता की उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना पैसे घेऊन बदली पोस्टिंग करायचे नाहीत, बाय मेरिट करायचे. सोर्स ऑफ इन्कम बंद झाला, नाही तर सगळं चाललं होतं ते आनंदात चाललं होतं. आणि तुम्हाला सांगतो, ते पण असे एक एक लाजीरवाण गोष्टी आणायच्या ना, तुम्ही पण फाडून फेकून दिलं असतं. न्यायालय निकालाला उशीर झाला किंवा मध्यंतरी उद्धवजी दसरा मेळ्यात वगैरे म्हणाले होते की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात हो. मांडू आणि जिंकू. तर या सर्व 40 आमदार शिवसेनेचे असतील किंवा एनसीपीचे असतील यांना सॉरी मी घेतो, आपण घेणार का? त्यांना तुम्ही पराभूत करणार का? आणि त्यावेळेला जेव्हा शिवसेना फुटली, जो द्वेष वर्षभर एक जाणवत होता 6 महिने ते वर्षभर, तसा तुम्ही पुन्हा जनतेच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करायला या निवडणुकीत? तुम्हाला सांगू, महाराष्ट्र द्वेष आणि महाराष्ट्र द्रोह हा जनतेच्या मनात पक्का बसलेला आहे. कारण मी तुम्हाला सांगतो ना, सगळं काही एक तरी चांगली गोष्ट यांनी आणली का मला दाखवा. आणि परत एकदा मी सांगतो, मी सिम्पतीवर जातच नाहीये. आम्ही हे मागतच नाही की आमच्याशी गद्दारी केली म्हणून ह्यांना धडा शिकवा. महाराष्ट्राबरोबर जी गद्दारी केली त्यासाठी ह्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यामुळे सगळेच घरी जातील, म्हणजे पराभूत 100%. की जी लास्ट टाइम लोकसभेच्या वेळेला कोकणात मिळतो आपला बालेकिल्ला आहे, ठाणे, पालघर, पूर्ण कोकण पट्टा, मुंबईतले काही भाग, इथे आपला पराभव झाला. त्याचं काय कारण आहे? आणि आता तुमची लढत आहे 50 सीट्स वरती शिंदे गटासोबत. तुमचं काय आकलन आहे? बघा, एक पहिली गोष्ट तर हे आपल्याला मान्य करावंच लागेल की लोकसभेत थोडं कन्फ्युजन धनुष्यबाण विरुद्ध मशालीत झालं होतं. म्हणजे दक्षिण मुंबईत पण माझ्याकडे 4-5 फॅमिलीज अशा आल्या की आम्ही उद्धवसाहेबांना मत दिलं, धनुष्यबाणावर केलं मत, आणि मुलं अरे बापरे. पण हे झालंय, आणि हे थोड्याफार फरकाने सगळीकडे झालेलं होतं. आत्ता सगळ्यांना कळलेले आहे की धनुष्यबाण चोरांनी चोरलेला आहे, रावणाच्या हातात आहे, आणि मशाल आता हाती घ्यायची आहे. तर ते एक आहे. दुसरं म्हणजे मी एकनाथ शिंदे खरोखर पुन्हा एकदा सांगतो की हिंमत असेल आणि खरोखर तुम्ही एवढं जर काम केलं असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा, स्वतःच्या पक्षाचं नाव घ्या, स्वतःचं चिन्ह घ्या आणि जा निवडणुकीत. पण भाजपचे किती इनोव्हेशन आहे, अख्खं लॉक स्टॉक अँड बॅरल मस्त आहे, शिकायला पाहिजे तुम्ही. पण काय झालेलं, आम्ही त्यांच्यासोबत का गेलो होतो, आम्हाला वाटलं होतं हे असं लॉक स्टॉक बॅरल म्हणजे पहिलं अखंड भारतबद्दल बोलत होते, लॉक स्टॉक बॅरल पीओके घेतील. आता योगीजी बोलले होते ना की सरकार आल्यावर 6 महिन्यात आम्ही पीओके घेणार, 3 दिवस राहिलेत 6 महिने व्हायला. घेतलं का पीओके? पीओके काय आपल्याच देशातल्या लोकांवर अत्याचार आणि अन्याय करतायत. लोकसभा निवडणुकीला मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मयुरच्या मागे उभे होता. तर राज्यात 11% मुस्लिम समाज आहे. तुमच्या पक्षानं एक उमेदवार दिलेला आहे. वक्फ बोर्डाचं ज्यावेळेस लोकसभेत बिल आलं तर त्यावेळेस पण तुमच्यावर आरोप झाले होते की तुमच्या खासदारांनी तिथं बाजू मांडली. तर मग आता विधानसभा काय असतं तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे वक्फ बोर्डचं जेव्हा ते काही बिल आलं तेव्हा टेबलिंगच्या वेळी भाषण करायला कोणाला संधी मिळत नाही, 1-2 लोकांनाच मिळतं, आणि आमचे लोक आम्हीच तिथे होतो म्हणून आमच्या सोबत होते. नंतर अरविंदजी त्याच्यात आहेत. पण वक्फ बोर्डची जशी गोष्ट आहे तशीच तुम्ही पहा, पंढरपूरचा पण कॉरिडॉर करून भाजप गिळायचा प्रयत्न करत आहे. इथे मुंबादेवी मंदिराच्या मागे 17 मजल्याची एक इमारत बांधत आहेत पार्किंगसाठी, आणि ती देखील कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कुठचे आहेत आणि कोणाच्या जवळचे आहेत हे पण आपण काढा. स्थानिक आमदार तिकडचं पण दागिना बाजार हळवून तिथे पण कॉरिडॉर आणण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो वाराणसीचा कॉरिडॉर असो किंवा कुठचे असो, भाजप जमिनी गिळताना जातपात धर्म पाहत नाही. आणि म्हणून आम्ही हेच सांगितले, मंदिराची जमीन असो किंवा वक्फी जमीन असो, आम्ही सरकारला हात लावू देणार नाही. तसंच त्याच पद्धतीने आपण पाहिलं असेल, अनेक असे ह्या देशात बोर्ड्स आहेत जे भाजप कब्जा करायला पाहतात, हे आम्ही करू देणार नाही. पण एक जो आम्ही उमेदवार दिला असेल आत्तापर्यंत शिवसेनेचं आपण पाहिलं असेल, मग महानगरपालिकेत असो किंवा लोकसभेला असो किंवा विधानसभेला असो,
तिकीट देताना आम्ही कुठची जातीची समीकरणं पाहत नाही ना धर्माची पाहतो. जो कार्यकर्ता किंवा जी कार्यकर्ता काम करते त्याला आम्ही मतदान किंवा आम्ही त्याला निवडणुकीत उभे राहायचं संधी देतो. ते झालेलं आहे. बरं अजूनही आपण पहा, जे मुस्लिमांनी मतदान केलं असेल, सिखांनी केलं असेल, पारसी लोकांनी केलं असेल, ख्रिश्चननी केलं असेल, बौद्ध लोकांनी केलं असेल, हे आम्हाला महाविकास आघाडीने महाराष्ट्र हितासाठी केलेलं आहे. आम्ही जातपात धर्म न पाहता सेवा केली लोकांची, कोविडच्या काळात असेल किंवा त्याच्यानंतर असेल. जे अन्यायाविरुद्ध आम्ही लढतो ते जातपात धर्म न पाहता लढतो. जो जॉब बेरोजगारीचा आम्ही प्रश्न मांडतोय तोही आज आपण पहा, अनेक धर्म असतील, अनेक समाज असतील, आरक्षणासाठी आंदोलनं करतात. बरोबर आहे, मान्य. आरक्षण किंवा न्याय हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत. पण आरक्षण आपण कशासाठी मागतोय? रोजगारासाठी मागतोय. रोजगार आहे कुठे? सगळं भाजप पळवते गुजरातला. मग आपण आरक्षण मिळालं तरी पुढे काय? म्हणजे भाजपने आरक्षणाच्या वेळी आपल्याला लढवलं, फसवलं, पुढे रोजगार कुठे? त्याचा प्रश्न तो आणखी रुंद केला तर मुद्दा होता की त्यावेळेला सिव्हिक सोसायटी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, आता पण सगळीकडे आहे. मी अनेक त्यांच्याशी बोलताना हा मुद्दा होता की त्यावेळेचं सगळ्यात रोमॅन्टिक चित्र कुठलं होतं की टिस्टा सेटलवर सेना भवन मध्ये चर्चा. तर ती सिव्हिल सोसायटी आता आहे का? आज पण मी आता वरळीच्या ऑफिसमध्ये CPI पक्षाच्या गेलेलो, CPI पक्षाच्या. एक आहे म्हणजे लाल झेंडा असो, तिरंगा असो, भगवा असो, आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढत आहोत. बरं, जसं आता सिव्हिल सोसायटी असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल, ज्यांनी राजकारणाचं विश्लेषण अनेक वर्ष केलंय, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष खटला आठवला एका मंचावर येणं. पण आज तुम्ही मला सांगा, शिवसेना पण ज्या गोष्टींसाठी लढते, आणि मी शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पक्ष बोलतो, दुसरी जी चोरांची सेना त्याला मी शिवसेना मानत नाही. आम्ही जे लढत आहोत, शेतकऱ्यांसाठी लढत आहोत, कर्जमुक्तीसाठी लढत आहोत, ते पण कम्युनिस्ट पार्टी त्याच्यासाठीच लढत आहे. मग शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा कोणी असेल, सगळे जे लोक आहेत शेतकऱ्यांसाठी लढत आहे. जो शेतकरी मोर्चा मुंबईकडे येत होता, भाजपने त्यांना अर्बन नक्सल म्हणून पदवी दिली होती, जी आता आम्हाला पण दिलेली आहे, माओवादी म्हणून दिली, कोणाला काही अतिरेकी बोलतात, काही बोलतात, मनात येईल ते बोलतात. लाल झेंडा आहे म्हणून तुम्ही हे झालं, लाल संविधान आहे म्हणून तुम्ही, रक्त पण आपलं लालच आहे ना. फायनली हे जर शेतकरी असतील, ज्याची आपण आपल्या महाराष्ट्रात तरी मान्यता आहे की अन्नदाता देवो भव, शेतकरी काही मागत आहेत तर बसून बोलायला काय हरकत आहे त्यांच्यासोबत. कामगारांबद्दल आम्ही एका बाजूला जेव्हा उद्योग आम्ही राज्यात आणत होतो, आणले देखील, आणि उद्योगपत्यांशी चर्चा करतो, उद्योगपत्यांशी बोलतो बसतो, त्याच वेळेला काळे कामगार कायदे जे केंद्र सरकार आपल्यावर लादू इच्छित आहे, ते आम्ही त्याला विरोध केला होता. कारण कामगाराचं पण हित पाहिलंच पाहिजे. म्हणजे माझ्या आजोबांनी नेहमी सांगितलेलं आहे की जर उद्योगपती जगला तर कामगार जगेल, जर कामगार जगला तर उद्योगपती जगेल. ह्याचा बॅलन्स झालाच पाहिजे ना. म्हणून फायनली सगळ्यांचा हेतू एकच आहे, देशहित, समाजहित, महाराष्ट्र हित, हेच आम्ही करतोय. तर सिव्हिल सोसायटी आज सोबत आहे ना. म्हणजे आज तुम्ही बघा, मुंबईत सिव्हिल सोसायटीचं जर आपण पाहिलं तर अस्तित्व आहेच, पण तेवढंच मुंबईमध्ये रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन्स आहे, ALMs आहे. गेल्या 2 वर्षात तुम्ही कुठच्याही ALMला विचारा, कोणाचा शब्द ऐकलाय त्यांनी, एकनाथ शिंदेनी कुठच्या ALMला लक्षात घेतलेलं आहे, कुठच्या NGOला लक्षात घेतलेलं आहे. ALM हा आपला कणा आहे मुंबईमध्ये. रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन मग पुण्यात असेल, मुंबईत असेल, नाशिकमध्ये अनेक बनलेले आहेत, नागपूरमध्ये आहेत. आणि कुठचंही नगरसेवकपासून हे आपले खासदारांपर्यंत फंड देताना, नवीन बाथरूम बांधताना, कुठचं डिवायडर रंगरंगोटी करताना आपण ALMsना विचारायचो, त्यांना सोबत घ्यायचो. आज कोण विचारतंय? त्यांच्या मतदारसंघात मनसे आणि सेना आमने सामने तुमच्या आहेत बहुमंत्री. पण ते आज आता काय झालंय, मनसे, मी त्यांच्यावर वैयक्तिक नेत्यांवर टीका करत नाही, कधी बोलत नाही, मर्यादा पाळतो. पण दुर्दैवाने ज्या मनसेनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला किंवा मोदी साहेबांनी दिला, आता तुम्ही समीकरण बघा, लोकसभेत त्यांनी दिला, तीच भाजप आणि तेच मोदी साहेब ज्यांनी वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, बलड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, डायमंड बोर्स सगळं नेलं गुजरातला. आज तेच मनसे आहे जी देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देते. म्हणजे दुर्दैवाने असं झालंय की मनसे आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढतच नाही, गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढायला लागलेली आहे. हे परिवर्तन कसं झालं, कधी झालं हे कळलं नाही. त्यांच्या भूमिका नेहमी बदलत राहिल्यात, पण त्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अंतर्गत भूमिका होत्या, आता परराज्यात गेलेत. ते विस्तारला नॅशनल पार्टी झाली. काय विस्तारातून तिथे गेले, विस्तारा बंद झालं. जागा वाटपात जरा पण सॉरी, मी एकच याच्यावर येतो, हेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. हेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ज्यांनी जरांगे पाटील साहेबांना लाठीचार्ज केला. त्याला मनसेने पाठिंबा दिलाय. मवियाचं तुमचं जे जागा वाटप आहे त्यात अनेक ठिकाणी गडबड झाल्यासारखी दिसते. म्हणजे आता उदाहरण जर घेतलं तर शेतकरी कामगार पक्षाचे 5 उमेदवार तुमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उभे आहेत. तर मवियाचे 2 उमेदवार असतील तर म्हणजे बघा, तुम्हाला सांगू, आम्ही आमच्या पद्धतीने जो काही
एक जेवढं काही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जिंकून कसे येऊ शकतात त्याच्यावर काम केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर चित्रलेखाताईंसमोर आम्ही उमेदवार दिला नाही आहे. आणि आज आपण पाहतोय की साधारणपणे शेतकरी असतील, कामगार असतील, ह्या हिताचं आम्ही पण बोलत आहोत आणि उलट अजून प्रखरपणे बोलत आहोत. केंद्र सरकारकडे मांडत आहोत, दिल्लीत मांडत आहोत, राज्यात मांडत आहोत. तर मविया जिथे जिथे अधिकृतरित्या आहे तिथे कुठेही गडबड असेल तर मवियाचं जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ते आहेत. आदित्यजी, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत 10 पैकी 10 जागा सलग दुसऱ्यांदा तुमच्या पक्षाने जिंकल्या. तर कुठेतरी आता विधानसभा निवडणुकीत मुंबईकर तरुणाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने उभी राहील का, हा एक प्रश्न आहे. नक्कीच. आणि ह्याच्या आधी लोकसभेत देखील खरं तर तो 5-1 निकाल येणार होता. ती एक सीट चोरली त्यांनी, ते आम्ही कोर्टात गेलोय. आणि 47-47 याला सोडून असा एक प्रश्न आहे की 2019 नंतर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात अप्स अँड डाऊन्स आले, अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्स निर्माण झाल्या, म्हणजे तरुणाईला कुठेतरी सोशल मीडियावर हा राग व्यक्त करता या राजकारणाबद्दल. तर अशी तरुण आहे की ज्यांचा कोणत्याच पक्षाशी संबंध नाही, तर ती कुठेतरी नोटाला मतदान करू शकते का आणि ती मतं निर्णायक ठरू शकतात. तुम्हाला सांगू 2 गोष्टी आहेत. एक तर मुंबईमध्ये कुठच्याही तुम्ही समाजात जा, कुठच्याही जातीच्या, कुठच्याही धर्माच्या, कुठच्याही वस्तीत जा, हायराईज सोसायटीपासून कुठच्याही प्रकारच्या वसाहतीत जा, तिथे एका व्यक्तीबद्दल मनात खूप प्रेम आहे. ती व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. अस्सल मुंबईकर जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा मुंबईत कसं काम होतं हे त्यांनी दाखवलं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ करणं असेल, BSTची आज हालत जी झालेली आहे तशी आमच्या वेळी झाली नव्हती. आम्ही उलट 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणत होतो, 900 डबल डेकर बसेस आणत होतो. मी स्वतः पालकमंत्री म्हणून ओपन स्पेसेस असतील किंवा फुटपाथ्स असतील ह्याच्यावर फोकस करत होतो, पेट पार्क्सवर होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबई पब्लिक स्कूल आता आम्हाला महाराष्ट्र पब्लिक स्कूल म्हणून करायचे. ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत. पण तसंच पूर्ण मवियाला मुंबईतून मतदान होईल आणि सगळ्याच शहरांमधून. कारण मी तसे नाशिकचे प्रश्नही घेतलेले आहेत, तसे पुण्याचे घेतलेले आहेत, वेताळ टेकडीचा प्रश्न असेल, रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचा प्रश्न असेल, हे सगळे आम्ही घेतलेत विषय. नागपूरमध्ये अजनीवनचा विषय असेल. तर हे विषय घेत असताना शहरी भागांमध्ये साधारणपणे जसं ग्रामीण भागांमध्ये उद्धव साहेबांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रेम आहे, तसंच शहरी भागांमध्ये एक शहरी माणूस, एक मुंबईकर जेव्हा मुख्यमंत्री बनतो तेव्हा काय शहरांबद्दल एक विकासाची आराखडा बनू शकतो हे त्यांना माहिती आहे. नोटांबद्दल आता तुम्ही दोन्ही नोटांवर खेळू शकता, कारण भाजप नोटांचा खेळ खेळणारे, एकनाथ शिंदे नोटांमध्ये खेळणार आहेत. पण तरुणाईनी हे ओळखलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असे एक व्यक्ती आहेत जे आपल्यासारखे आहेत. म्हणजे ते जर राजकारणी असते टिपिकल तर त्यांनी निकाल येईपर्यंत मुख्यमंत्रीपद सोडलंच नसतं. अनेकदा आमच्यावर आरोप होतो की तुम्हाला राजकारण येत नाही म्हणून हे पळाले. आम्हाला राजकारण शिकायचं पण नाही यांच्यासारखं, कारण असं जर राजकारण असेल तर आम्हाला त्याच्यात घुसायचंच नाहीये. सीजेआयने तोच मुद्दा मांडला ना. एक्झॅक्टली. पण हे आता ह्याच्यात आपण कोणाची बाजू महत्वाची ठरवायची, ज्या माणसांनी कुठेही स्वार्थ न दाखवता राजकारण बिघडू नये, राज्य परिस्थिती बिघडू नये. पण तो शिवसेनेच्या एकंदर राजकारणासारखा भावना प्रधान निर्णय होता असं नाही का वाटत? थांबायला हवं. पण मला तुम्ही सांगा, चांगला माणूस कोण, घाणेरडा राजकारणी की भावनिक जो असतो तो? आज राजकारणात चांगल्या माणसांची गरज आहे. दिल की बात करने वाला चाहिए, सिर्फ मन की बात नाही. मला IFSC गुजरातला पळवलं असं म्हणाला, पण 2015चा तो मूळ प्रस्ताव होता फडणवीसांच्या काळात गेलेला केंद्र सरकारकडे. नंतर तांत्रिक जागेच्या अडचणी वगैरे सगळं झालं, तर त्याच्यानंतरच्या काळात तो दिल्लीत पडून आहे, कारण गिफ्टसाठी त्यांनी परवानगी दिली. तर आता तुम्ही तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात काही त्याचा फारसा वाटत? आम्ही फॉलोअप केला ना. मी अनेकदा फायनान्स मिनिस्टरला मी स्वतः लिहिलेलं आहे की गिफ्ट तर असू द्याच, आमचं काही म्हणणंच नाहीये, तुम्ही गुजरातमध्ये जे काही द्यायचं ते द्या, पण त्याचबरोबर मुंबईला द्या. आम्ही तर म्हणतो तर धारावीमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणि इंडस्ट्रियल सेंटर झालं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट आता महाविकास आघाडीचा 23 तारखेनंतर तुम्ही बघाल. तर आपण IFSC नक्की करू. धारावीचा मुद्दा नेहमीच होता, त्या अजेंडा नाही. सगळेच निर्णय तुमच्या काळात झालेले आहे. टेंडर ते दुसऱ्याच्याच काळात झाले होते. काय सरकारचं टेंडर पब्लिश झालंय 10 ऑक्टोबर 2022ला. तोपर्यंत यांची राजवट आली होती डोक्यावर. तुम्हाला अजून एक सांगतो, टेंडर पब्लिश जर आमच्या काळात झालं असतं कदाचित अदानीनं पण मिळू शकलं असतं, कदाचित कोणालाही मिळू शकलं असतं, कारण आमचं गौतमजींबरोबर किंवा कोणाबरोबरही भांडण नाही. हा, आता जे नवीन काही डिटेल्स येतात, कोण कुठच्या मीटिंगमध्ये होतं, तरी आम्ही मनात किंवा काही मनात तसं सांगून टाकायला हरकत नाही. कुठच्या अदानी पण होते मीटिंगला. आम्ही तर नव्हतो त्या मीटिंगमध्ये. पण बघा, धारावीचा विषय जो आहे ना, तो एवढ्यासाठीच आम्ही विरोध करतोय. 2-3 गोष्टी त्याच्यात ज्या आपल्या मुंबईसाठी हानिकारक आहेत. पहिलं म्हणजे मूळ धारावी. मला वाटतं आपण तो अग्रलेख वाचलाच असाल रविवारचं अंकात लोकसत्तेच्या, तर मग पुढे जाण्याची गरज नाही. पण
परत एकदा आपल्या सर्वांसाठी मी सांगतो, धारावी ही 300 एकरची आहे. धारावी 300 एकरची रिडेव्हलप करायला आपण रेल्वेच्या जमिनीसाठी थांबलेलो आणि आपण टाटा पॉवरच्या रिसिव्हिंग स्टेशनसाठी थांबलेलो. माहीम नेचर पार्कला आम्ही त्या धारावीतून डिस्कनेक्ट केलेलं, कारण माहीम नेचर पार्क हा मॅनग्रोव्ह लँड आहे, तो प्रोटेक्ट झालाच पाहिजे. तिथे सलीम अली बर्ड पार्क हे आपण केलं होतं मला वाटतं काही दशकांपूर्वी. त्यावेळी मला वाटतं माझ्या आजोबांनीच नाव दिलं होतं सलीम अली बर्ड पार्क. पण हे झाल्यानंतर सलीम अली बर्ड पार्क पुन्हा एकदा आणि माहीम नेचर पार्क त्यांनी जोडला आहे त्या धारावीमध्ये. FSI साठी असेल, तिथे भूखंडासाठी असेल, तो वेगळी गोष्ट आहे. पण हे तर चुकीचंच आहे. त्याचसोबत जी आता अधिकची जागा मिळाली आहे, म्हणजे 300 एकर प्लस जी काही अधिकची जागा मिळाली आहे, त्याच्यात 540 एकर एकूण होतात. त्या 540 एकरमध्ये तुम्ही एकतर ट्रान्झिट कॅम्प बांधू शकता, और तुम्ही स्ट्रेट बिल्डिंग बांधू शकता आणि की टू की डेव्हलपमेंट करू शकता. पण आता हे 540 एकर पुरेसे नाही आहेत. त्यांना मुंबईत अजून 540 एकर पाहिजेत. म्हणजे 1080 एकर अदानी यांना तुम्ही मुंबईत फ्री ऑफ कॉस्ट दिले, मोफत. त्याच्यात आपली मिठा घरं आहेत, त्याच्यात मुलुंड आहे, कुर्ला आहे, भांडूप आहे, विक्रोळी आहे, मडचे कोळीवाडे आणि एरंगल तो सगळा परिसर आहे, पार्ल्यातल्या काही जागा दिलेल्या आहेत आणि हळूहळू ते दक्षिण मुंबईत पण येणार. आता हे कशासाठी, तर इथे प्रोजेक्ट ट्रान्झिट कॅम्प वगैरे तर त्यांनी 17 वर्षाची जागा घेतलेली आहे. पण हे करत असताना मुंबई महानगरपालिकेचे 5000 कोटी माफ ते स्वतःला भरणार, DRPL आणि SRA ला भरणार. म्हणजे मुंबई महानगरपालिकेला पैसे नाही मिळणार. स्टेअरकेस प्रीमियम माफ, ओपन स्पेस प्रीमियम माफ, सगळे काही प्रीमियम टॅक्सेस माफ केल्यानंतर त्यांना स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी करून घेतले. म्हणजे जर मला हा कप इथून इथे हलवायचा असेल आणि 15 दिवसात मला महापालिकेने सांगितलं की हे इथून हलवायचं नाही, तरी डीम पास, जे मला वाटेल ते मी करणार. म्हणजे एक युक्ती सरकारकडून केला की एक तर रेव्हेन्यूची गरज आहे आणि एवढा मोठा नाही, तुम्हाला सांगू गिरीजी, खरोखर जसं BDD चालचं आम्ही डेव्हलपमेंट केलं ना, 25 वर्ष रखडलेला प्रकल्प होता. साधारणपणे 15,000 परिवारांना आम्ही हक्काची घरं 500 स्क्वेअर फुटाची देतोय ना तिथे. तसंच तुम्ही प्रायव्हेट इक्विटी बिल्डअप करू शकता, तुम्ही बॉन्ड्स इश्यू करू शकता, जागतिक स्तरावर तुम्ही जे कंपन्या आहेत त्यांना घेऊ शकता. असंही प्लॅन होऊ शकतो की गव्हर्नमेंट नुसतं कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करेल, बिल्डिंगही बांधेल आणि तो सगळा फायदा सरकारला होऊ द्या ना. जो TDR मार्केट असतो आपल्या मुंबईतला, त्याच्यातला पहिला 50% हा फक्त आणि फक्त अदानीकडून घ्यायचा. का दुसऱ्यांकडून घ्यायचं नाही, किंवा काय मार्केट असावं तरी का सरकारला याचं बेनिफिट होऊ नये. आमच्या तर वचननाम्यात आम्ही सांगितले की TDRचं मार्केट आम्ही ब्रेक करू. TDR जर घ्यायचं असेल तर सरकारकडून घ्या तुम्ही, राज्य सरकारला पैसे मिळतील. जसं आम्ही आधी ते फंजिबल FSI मुंबई महानगरपालिकेत स्कीम आणली आणि मुंबई महानगरपालिकेचा फायदा झाला. पण नुसतं अदानीचा फायदा होणार, बरं ह्याच्यात 2 लाख धारावीतले जे लोक आहेत त्यांना बेघर करणार आणि त्यांना तुम्ही बेघर केल्यानंतर, अपात्र केल्यानंतर इतर 540 एकरमध्ये तुम्ही साधारणपणे ह्यांना बसवणार. म्हणजे हे सगळे लोक तुम्ही मुलुंडला पाठवणार, मिठा घरांमध्ये पाठवणार, वडाळ्यात पाठवणार. मग नक्की तुम्ही कोणाचा विकास करताय धारावीत? धारावीचा विकास जो आम्ही म्हणत आहोत तो हा आहे की प्रत्येक धारावीकराला 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या. अनेक संस्था जसं UDRI वगैरेनी जागतिक स्तरावर कॉम्पिटिशन घेतली होती. मोठ्या मोठ्या आर्किटेक्ट्सनी त्याच्यात दाखवलं होतं की 500 स्क्वेअर फुटामध्ये त्यांची घरं आणि जे काही आपले मल्टिपल यूज तुम्ही एक खोली देऊ शकता. कारण धारावी इज नॉट जस्ट हटमेंट्स, पारंपरिक व्यवसाय आहेत, मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज आहेत. ते जाणार तरी कुठे? कोळीवाडा आहे, तो तरी जाणार कुठे? तर तुम्ही ते 500 स्क्वेअर फुटामध्ये सगळं काही बसू शकता आणि प्लस त्यांच्या मायक्रो इंडस्ट्रीजसाठी जागा देऊ शकता. ह्या धारावीमध्येच पोलीस हाऊसिंग होऊ शकतं, रिटायर्ड पोलीसवाल्यांना हाऊसिंग होऊ शकतं, सेल टॉवर्स होऊ शकतात, सरकारी कर्मचाऱ्यांना घर होऊ शकतात आणि इंटरनॅशनल सर्व्हिसेस फायनान्शियल सेंटर किंवा इंडस्ट्रियल सेंटर तिथे आणू शकतो. पण धारावीला आपण मुंबईचा भाग म्हणून ट्रीट केलं पाहिजे, अदानी यांचं साम्राज्य म्हणून ट्रीट नाही करू शकत. त्याला दुर्गुणित प्रश्न असतो की आता मंत्रालय पुनर्विकासाचा समविकासाचा प्रस्ताव सरकारने पुढे आणलेला आहे. त्याचं टेंडरिंग निघालं, त्याच्या टेंडरचा जरा अभ्यास करा. मी अभ्यास करतोय त्याच्यात. बरोबर एका व्यक्तीला ते कसं टेंडर सेट करून मिळालेलं आहे आणि ते टेंडर घाई गडबडीत कसं झालेलं आहे ह्याचे कागदपत्र आलेत माझ्याकडे. तर बघूया आता ते कसं फोडायचं लोकांसमोर. पण नक्की बघा, मंत्रालयाचा थोडा पुनर्विकास झालाच पाहिजे. कारण आज आपण पाहतोय खाती आता वाढलेली आहेत, जागा नाहीये. 3 पक्ष सांभाळायचे, खाती वाढणारच. पण हे तर फक्त खाती आहे ना, आम्ही काम करायचो. तुम्ही सत्तेवर आल्यावर अदानीला ज्या सवलती दिल्या आहेत धारावीच्या, त्या काढून घेणार. हेच टेंडर रद्द करायला लागेल आणि धारावी हिताचं टेंडर काढायला लागेल. त्याच्यात परत अदानी येतील, कोणी येतील, त्याच्यात आम्ही कोणाला रोखणार नाही. पण फ्री अँड फेअर टेंडर असायला पाहिजे. सर्वेक्षण झालंय, सगळं 20% सर्वेक्षण पूर्ण झालंय. दादागिरी करून सर्वेक्षण करतात, त्याच्यातून अपात्र किती करणार? मग तुम्ही धारावीकरांचा विकास नाही तर कोणाचा करताय? नाही, पण आता सर्वेक्षण पूर्ण झालं, अशा कोर्टात जातील, हे तर परत लांबणेल ना दुसरं. बिलकुल नाही लांबणार. कारण फायनली जसं आम्ही सांगितलं ना की ह्या सगळ्या ज्या सवलती त्या आम्ही काढून देऊ. आणि धारावीकर हे सर्वेक्षणाला विरोध करतात, गुंड पाठवतात सर्वेक्षणासाठी. त्यांनी Removing little away from the tenders,
a very, I mean, in your own alliance, a very senior, I mean, from the senior most, the biggest, say, alliance partner as of now. Which one? Now the biggest alliance partner in MPA. At Lok Sabha level or? Lok Sabha level. Okay. Congress? Yeah. Huh. So even We have no Yeah. comment saying that. No. Even their survey, their internal survey, it pointed that had they named Uddhav Thackeray ji as the CM candidate, it would have led to a 3% swing. Then why did it not happen? See, in every survey, in every tracker that we have, even be it news agencies or private surveys or whatever, even intelligence reports, everyone's saying that the one person Maharashtra trusts across genders, across communities, across religions or caste or districts, everything, every socio-economic divide is Uddhav Balasaheb Thackeray. Having said that, obviously we had said initially that we would want to pitch a face. And Uddhavji has said this repeatedly, I think he said this day before also in one of the interviews, that we don't mind pitching any face, but we wanted to pitch a face. If the Congress has a face, pitch it. If the NCP has a face, pitch it. No problem. We're not fighting a personal battle. This is not about our greed. If something is helping the MVA, great. If our allies feel that going without a face despite these surveys might help the MVA, we'll go along with it. The thing is that even if they had the realization that it would help, why did it not happen? I don't sit in the strategy rooms, unfortunately, but we've gone with the mandate of the people. That the mandate will decide the chief minister. From our side, we have a face. But taking away from Maharashtra, we had an Adda with Revanth Reddy 2 days ago. And what he said on record was the reason they lost Haryana was because they didn't embrace the Rahul Gandhi name and face as the thing to campaign under. It became a campaign between caste campaign. Indirectly, it became a campaign between two senior leaders in the Congress party in Haryana. The lesson, according to him, was anytime Congress is campaigning, whether alliance or not, do it under the face of Rahul Gandhi. That's the one thing that unites. Look, we are here an alliance. All of us have our tall leaders. Alliance, Haryana, do you do any post? Not really. See, Haryana is different from Maharashtra. Just like Jammu and Kashmir is different from Haryana. In one state you had India Alliance winning, in one state you had the BJP winning, so it was 50-50. Maharashtra will be won by the MVA because here the problems are very different. We have faced absolute atrocities and injustice from the Modi government in the past 2 years, from the BJP, from Eknath Shinde. Maharashtra will vote decisively. RSS and BJP was not on the same page. What we understand now, that's why. See, also, the thing is, if Nadda ji says they don't need the RSS anymore. Citizen Express, no? That was an Express interview. That's great. I think you should publish that again because I want to ask the RSS, what have they got in the past 2 years? So they've solved that problem. I don't think so. Where is the core BJP? See, when we speak of BJP, why did Gopal Shetty ji not get ticket? Why did Poonam Mahajan not get a ticket? Why did Pankaj Adai have to come from, a later route of MLC? Why did someone like Raj Purohit or Prakash Mehta why have they disappeared from the scene? Why is Mr. Vinod Tawde made to sit in Delhi and not actively here in Maharashtra politics? Who are the top 5 faces of BJP today in Maharashtra? Do you think RSS is still not getting what they want through? No, the top 5 faces of BJP in Maharashtra are all 2019 imports who have been accused of corruption. And now they're the frontal faces of the BJP. Plus, in the last 2 years, if you see, the Speaker of the House, import from NCP in 2019, before that, he was in Sena, not an original BJP person. The Chief Minister, illegal Chief Minister, taken from the Sena. His 10 ministers taken from the Sena. Ajit Dada was the person that the BJP fought against in Pune for the last 10 years, 15 years on the name of corruption. The minute Ajit Dada joined them, a BJP person was removed as the Guardian Minister from Pune and Ajit Dada was made the Guardian Minister of Pune. So who did the BJP Karyakartas go to jail for? Who did the BJP Karyakartas fight for or fight against? Even in the BJP ministry, the 10 ministries that the BJP has got, 6 people are from original BJP, 4 people are from outside. So what has BJP got? What has RSS got? If you see all the temple trusts, all the mandals or the mahamandals, all given by Eknath Shinde, what did the BJP get? Only Mr. Fadnavis sort of got his DCM and his portfolios that he holds dear to himself. But what did the BJP Karyakarta get? It sounds like they gave Fadnavis a free hand and all of the people that he trusts are the people who are in power and the rest are not. I mean, now does he trust his bosses? Does he trust the illegal CM? Who does he trust? On Congress, I have one question. When you went into the Lok Sabha elections, you got the highest number of seats to contest. Yeah. Then they came with their numbers
now they are kind of bossing. I mean, it seems that. Not really. I'll tell you. But they now extracted the highest number of seats. You were pitching that we want 100, we want 100. I mean, Those were media reports, speculations. Sanjay Raut ji was openly saying it. Yes, but he was also a part of the negotiations that got us the number of seats that we are. He's also part of the media. And he's also part of the media. See, sometimes he can speak for the party, sometimes he can add to the speculations. But the thing is that I mean now they are positioning themselves as the pre-Lok Sabha. You were the sort of you were the leading MVA partner, but now it seems Congress has. To BJP, you said that they were riding on us and then they started bossing us. Now, do you see the same situation happening with Congress? I'll tell you what, frankly, with the BJP, if you see the language today of batenge, katenge, khatenge, lootenge, uske aage jate nahi hai. At least the Congress today, along with us and the NCP, SCP, is fighting for the constitution, is fighting for a state, is fighting for bringing industries to Maharashtra. We may have not seen it back then, but at least in the UPA too, they had given International Financial Services Center to Maharashtra, as against the BJP that took it away. We thought the BJP would keep it here. We are never happy or unhappy for someone's gain or loss. We're happy if someone's gaining with us. If an ally performs better than us, we're happy for the ally. You know, we will never hold any grouses. We will never be disgruntled over a friend or an ally performing. Of course, even for the opposition, there's no enmity as such in our minds that, oh, this guy should be finished. We'll never say BJP Mukt Maharashtra or Bhajap or whatever. Yeah, Mukt is not in our mindset. This is the BJP mindset. Be it with more seats or lesser seats, finally, all of us are fighting for Maharashtra. And that is very important. We're not fighting for a post. But don't you think the kind of a public display of See, the thing is, I'll tell you what, I'll tell you, in every seat sharing negotiation, you will have some pushing and pulling. And that should ideally happen also, because only when you are strong enough to win a seat, everyone asks for it. Obviously, which also means that there were a lot of candidates, all of us as parties had, who wanted to fight on our behalf. Of course, there will be some seats where there will be some disputes, and those disputes have to be ironed out. have they been ironed out? I think, of course, they have been ironed out. Everyone knows who the official candidate is in Solapur or Ramtek. But it's not like the Mahayuti or the Mahajhuti, where everyone's just trying to cut each other's, seats down to size. भाजपने दोन घोषणा दिल्या आहेत. एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो बटेंगे. तर देशात किंवा महाराष्ट्रात हिंदू एकसंघ असला पाहिजे नाही त्यांनी का घेणं योग्य आहे? नाही तुम्हाला सांगू, मोदी साहेबांनी एक छोपा मेसेज दिला आपल्याला. त्यांनी सांगितलं की एक है तो सेफ है म्हणजे एक रहेगा महाराष्ट्र, तो भाजप से 2 हात दूर रहेगा और सेफ रहेगा महाराष्ट्र. हे सांगितलं त्यांनी आपल्याला. खरं सांगतोय मी. पण ह्या ज्या गमती आहेत ना, त्या तुम्हाला पिकअप, तुम्हाला म्हणजे आदरार्थी वगैरे म्हणत नाही, कारण असं या अर्थाने नाही, विरोधी पक्षाला निवडता येत नाही तसं मला वाटतं. नाही, आम्ही सगळीकडे बोलतोय. नाही, तर ब्राह्मण संमेलन झालं ठाण्यामध्ये. आता एक आहे तो सेफ आहे मध्ये, तर मग ब्राह्मणांना वेगळं कशाला काढायला? मग देशस्थ ऋग्वेदिक. नाही, आम्ही तर सगळ्यांना सांगतोय, आणि आम्ही तेच सगळ्यांना सांगतोय की एक है तो सेफ आहे म्हणजे महाराष्ट्र आपण एक राहिलो तर भाजप पासून सेफ राहू. आणि मी हेच सांगतो ना परत की भाजपाने हे बटेंगे कटेंगे लुटेंगे सोडून 10 वर्षात केलं काय या देशामध्ये हे सांगावं. आज रुपयाचं काय हाल झालेत, आपण एक जाणार तो. पेट्रोल कितीला आहे, डिझेल कितीला आहे, महागाई कितीला आहे, बेरोजगारी कशी आहे. ठीक आहे, चला ते पण सोडा. गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही इथे 180 की 190 आमदार कुठून गोळा करून बनवलं सरकार, वरती सरकार बनवलं, 2 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं? इकडे भाजपने आता या घोषणा दिलेल्या आहेत बटेंगे तो कटेंगे, आणि सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी एक जजमेंट दिलं होतं की उपवर्गीकरण करता येईल म्हणून एसएसटी. आणि आता नुकताच निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र गव्हर्नमेंट GR काढलेला त्यापैकी. तर या संदर्भात तुम्हाला सांगू, कितीही कुठच्याही नाही. आता मध्ये तर परवा कुठच्या तरी संस्थेने अजून एक रिपोर्ट काढला की काय ते मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या वाढलेले आहेत. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, हे बांगलादेशी किंवा रोहिंग्या ना दिसले कुठे? एवढे वाढलेत तर सापडले कुठे? तुम्ही आता एवढे सगळीकडे फिरता, एक तरी सापडले का आपल्याला? दिसायला वेगळे असतात का? तेच तर नाही. मग ह्याने विचारलं कसं ह्याने? हेच तर मी विचारतो ना. जाऊन विचारलं का तुम्ही बांगलादेशी आहे का, तुम्ही रोहिंग्या आहे का? दुसरी गोष्ट याची अशी आहे की मग तुम्हाला जर एवढे सापडले असतील, मग तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन का नाही रिपोर्ट केलं? तिसरी गोष्ट, मग तुम्ही हे सांगताय का की गृहमंत्री फेल आहेत देशाचे, जे मणिपूर शांत नाही करू शकत, ते घुसपेट्यानं थांबू नाही शकत? आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या जवानांवर प्रश्न विचारताय का की जवान हे लोकांना ब्लॉक नाही करू शकत, ज्यांची तिथे ड्युटी आहे आणि दिवसरात्र मेहनत करतात? म्हणजे भाजप आज जर आपल्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करायला लागला तर हा आपल्या सैन्याचा अपमान आहे. आणि गृहमंत्र्यांचा पण तेवढाच अपमान आहे, कारण भाजपच सांगते गृहमंत्री फेल आहेत. शेवटचा मुद्दा एक आवडीचा, शिवसेनेचा आणि
मागे वळून बघताना असं वाटतं का की तो मेट्रोचा जो वाद झाला आणि ती आरेची कापाकापी झाली त्याच्यात मागे आमच्या लोकसंवाद आहे. तर ते टाळायला हवं होतं कारण मेट्रोचा प्रकल्प नाही. बिलकुल नाही. तुम्हाला सांगू, मेट्रोचा प्रकल्प हा 1 मिनिटं सुद्धा थांबला नव्हता. चांगलं झालं आपण हे विचारलं, कारण मेट्रोचा प्रकल्प, मेट्रो 2A 2B 3 कुठचेही प्रकल्प 1 मिनिटं सुद्धा थांबले नव्हते. कोविडच्या काळात देखील मेट्रोची कामं सुरू होती. आम्ही पण जाऊन पाहणी करायचो. थांबवलं होतं ते आणि हलवलं होतं ते आम्ही ते तिकडची आरेची कार डेपो. बरं, ती कार डेपो जेव्हा कांजूरमार्गला नेली, 50% ज्याचं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्याच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, केंद्र सरकारने लिटिगेशन निर्माण केलं. आत्ता बरोबर अदानीला ती जागा दिल्यानंतर ते लिटिगेशन गायब झालं. मागे घेतलं की आता सॉल्ट पॅनच नाहीये. म्हणजे तिथे अदानीचा बोर्ड लागल्यानंतर मिठागरातलं मीठच निघून गेलं. घरांसाठी मीठ काढून टाकलं. पण आपण पाहतोय की जेव्हा कांजूरमार्गवरनं परत एकदा आरेमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला, ती कारशेड 3 महिन्यात उभी झाली. आम्ही जे करत होतो ते एवढ्यासाठीच हलवत होतो, कारण एक तर आरेचं जंगल आम्ही घोषित केलं, आम्ही प्रोटेक्ट केलं, 808 एकर हे प्रोटेक्ट केले. पण त्याच जागी आपल्याला 2034 मध्ये ते कारशेड तुम्हाला हलवायला लागेल आणि कांजूरमार्गलाच नेणं लागेल, कारण जेव्हा पीक हेडवे असेल तेव्हा तिथे ते सिस्टीम कपॅसिटी त्याची फुल होणार, कॅरिंग कपॅसिटी फुल होणार. जर आपण कांजूरमार्गला हे कारशेड बनवली असती, जी आता अदानी देतात आणि मेट्रो 6ला देतात, तर मेट्रो लाईन 6, मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 14 ह्या चारीच्या कारशेड एकाच जागी एकाच इमारतीत आल्या असत्या. पण ह्या राजकारणी लोकांना, मग भाजपचे असतील किंवा एकनाथ शिंदे स्वतः असतील, ह्या लोकांना काय करायचं आहे, मेट्रो लाईन 4 साठी कुठून तरी जमीन अधिकृत करायची, मेट्रो लाईन 14 साठी लँड एक्विजिशन करायचं, म्हणजे 2,500 कोटी ह्याच्यात गेले. 3 आणि 6 साठी पण तसंच करायला लागणार, त्याच्यातही 2,500 कोटी, 3,000 कोटी जातील. बरं, ह्याच्यात लगेच राजकारणी लोक येतात, पैसे काढतात. कन्स्ट्रक्शनमध्ये स्वतःचा कॉन्ट्रॅक्टर घुसवायचा, त्याच्यात पैसे काढायचे, मेंटेनन्समध्ये, क्लिनिंगमध्ये, सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट देणार. सर, एक इमारत असती तर महाराष्ट्राचे कमीत कमी 10,000 कोटी हे वाचले असते. कारण का, तर लँड एक्विजिशन मधली कॉस्ट गेली असती, कन्स्ट्रक्शन मधली कॉस्ट एकातच आली असती. पीक हेडवे जेव्हा 2034ला होईल आपला जो एक्सपेक्टेड आहे, तेव्हा आपल्याला अधिकचा खर्च नसता लागला. आणि ही मेट्रो लाईन 4, 14, 3 आणि 6 ही इंटिग्रेटेड असती. आपल्याला आता फुट ओव्हर ब्रिज, रस्त्यावरनं क्रॉस करा वगैरे असं झालं नसतं. एकच ती मोगी, कारण बघा ट्रॅकिंग सेम आहे, इलेक्ट्रिकल सेम आहे, सिस्टमची जी कन्सल्टंट आहेत ते सेम आहेत, मग बोगी सेम आहेत. म्हणजे सगळं सेम असताना तुम्ही रिपेअर अँड मेंटेनन्स महिन्यातून एकदा जाता. 4 कारशेडची गरज नव्हती. पण त्या कारशेडमध्ये आपण पैसे तर वाचवलेच असते, एफिशियन्सी वाढवली असती, कमी कॉन्ट्रॅक्ट्स गेले असते आणि ह्याच गाड्या इंटरचेंज होऊन नंबर बदलले असते, तुम्हाला क्रॉसओव्हर करायची गरज नसती लागली. ह्याला बोलतात इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्लॅनिंग. पण ह्यांचं प्लॅनिंग हे कॉन्ट्रॅक्टरसाठी होतं आणि हे कॉन्ट्रॅक्टरसाठी प्लॅनिंग झाल्यानंतर लोकांचं नुकसान होतं. बरं, ह्याच्यात जो 10,000 कोटीचा जो अधिकचा खर्च झालाय ना, CVCचं जे होतं, ते तुम्ही माहिती काढा. सप्टेंबर 2019 मध्ये बिना सुप्रमा घेता देवेंद्र फडणवीसांनी पैसे देऊन पण टाकलेत. हे जायकाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, कारण ह्याच्यात इंटरनॅशनल करार आहे. पण हा घोटाळा आहे, ह्याचा आम्ही चौकशी करणार आहोत. आता काय त्यावेळी कारण द्यायचे की नाही, टनल बोरिंग मध्ये ते बसॉल्ट रॉक लागला. जिओ टेक्निकल सर्व्हे आपण प्रत्येक गोष्टीचं करतो. साधं सिग्नलचा पोल लावायचं असेल तरी जिओ टेक्निकल सर्व्हे करतो की खालती दगड कुठचा आहे. मग तुम्हाला त्यावेळी कळलं नव्हतं 10,000 कोटी जास्ती देत असताना. तसंच पुण्यात पहा, तो रिंग रूटसाठी 20,000 कोटीचं एस्केलेशन केलंय. 20,000 कोटी म्हणजे 20,000 कोटीचा प्रकल्प नाही आहे, 20,000 कोटी अधिकचे द्यायला लागत आहेत. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोडची फाटाफूट केली, साऊथ बाउंड आमच्याकडे दिला, जवळपास पूर्ण झाला. एकनाथ शिंदेच्या हातात गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर बदलले, एस्केलेशन झालं. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड अजून एक पिलर लागला नाहीये. एकनाथ शिंदेकडे 10 वर्ष खातं आहे, त्याच्यात एक पिलर लागला नाहीये, पण 2दा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, एस्केलेशन झाले. मुंबई पुणा जो मिसिंग लिंक होती लोणावळ्याची, कधीपासून बघतोय. मीच त्यांच्याबरोबर 2दा पाहणीला गेलो होतो. आमचे असे फोटो बिटो आलेले, ते असे हात बीत दाखवतात, ते टिपिकल शर्ट खालती घेतात आणि हात असं दाखवतात, मग असं करतात. पण तिथे पण एस्केलेशन झाले, काम पूर्ण नाही झाले. MTHL 2023च्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं, जानेवारीमध्ये पूर्ण झालं. मला 3-4दा प्रधानमंत्री महोदयांना ट्विट करायला लागलं की या साहेब उद्घाटन करा, आपल्यासाठी थांबलोय. वरळी शिवडी कनेक्टर आमचं सरकार सुरू असताना 1.5 वर्षात आम्ही 48% काम केलं होतं. आता जेव्हा अजितदादांनी त्याचे अपडेट दिला हाऊसमध्ये अर्थसंकल्प मांडताना, नुसतं 57% झाले, म्हणजे 2-2.5 वर्षात 9% काम झाले. कोस्टल रोड डिसेंबर 2023 पण पूर्ण व्हायला पाहिजे होता, पण अर्ध्या किलोमीटरचं उद्घाटन करून गेम चेंजर बोलतात. नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर हा आतापर्यंत व्हायला पाहिजे होता. आमच्या काळात आम्ही त्याचं टेंडरला गेलो होतो, नाही झालंय. पोलीस हाऊसिंग
वरळीतल्या इमारती असतील, मरोळच्या इमारती असतील, माहीममधल्या इमारती असतील, 650 कोटी अर्थसंकल्पात दिले, स्थगिती यांनी दिली. एकविरा देवीच्या मंदिराच्या ज्या पायऱ्या किंवा अनेक मंदिरांची जी कामं आहेत ती यांनी स्थगिती देऊन ठेवलेली आहे. म्हणजे हे जे विकासाच्या नावावर हे बोलतात ना की स्थगिती दिली, खरोखर आपण जाहीर चर्चा केली पाहिजे आणि पारदर्शक व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणीच स्थगिती दिली. तुम्ही ग्रासलेटचं जे बोलले रिपोर्ट पाठवण्याचं त्याच्यामध्ये की हे फिजिबल नाही. दुसरा रिपोर्ट आपण पाहत इथे, कारण पहिला रिपोर्ट ज्या अधिकाऱ्यांनी बनवला होता, बरं त्याच इव्हन MMRD मध्ये काही 1-2 असे त्या DMRC कडून असे लोक आहेत ज्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. कोणी इंजिनियर म्हणून काम करते, कोणी काय करते. आम्हाला त्याच्यात जायचं नाही, आम्ही गेलो पण नाही, कारण ही वैयक्तिक वाद नव्हताच. तसं पाहिलं गेलं तर अश्विनीजीनं पण आम्ही कोस्टल रोडचा प्रोजेक्ट दिला होता एक्झिक्युशनसाठी. कुठेही राग ठेवला नाही, कारण आम्ही ही सिस्टम असते, ह्याच्यात तुम्हाला काम करायचं असतं. राग ठेवून चालत नाही, ह्याच्यात काम करायचं असतं आणि लोकांच्या हिताचं करायचं असतं. मी प्रोजेक्ट विषयी बोलत असतो की वेदांना पासून गेला, एअरबस गेला, पण त्याच्यामध्ये गोष्टी अशा होतात एअरबस ड्रग पार्कचं पण की वेदांत पासूनच्या केसमध्ये सब कमिटीचा अप्रुव्हल्स नव्हता. एक मिनिटं, असं नसतं ते. बेसिकली पहिलं कसं होतं की सब कमिटीकडे हे सगळा प्रस्ताव जेव्हा येतो तेव्हा ते अप्रुव्हल होतं. पण अनेकदा आपण पाहिलेलं आहे की हे सगळे उद्योग जे असतात ते पहिले कन्सल्टंट नेमतात, त्याच्यानंतर ती जागा पूर्ण करतात आणि सब कमिटी जी असेल, जी कुठची सब कमिटी असेल, म्हणजे ही MIDCची असेल की कुठची असेल, तळेगावमध्ये एकदा जागा दिल्यानंतर मग एकनाथ शिंदेनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला का सांगितलं की झालं, त्यांनी का नाही सब कमिटी बसवली? त्यांचं सरकार आल्यानंतर पण 4 महिने झाले होते ना. मेडिकल डिव्हाइस पार्क किंवा बल्क ड्रग पार्क हा केंद्र शासनाचा सबसिडीचा प्रोजेक्ट होता. प्रस्ताव आपण पाठवलेला, पण केंद्र शासनाने ते मान्यता करायला पाहिजे. तो मला अजूनही जर मी तो इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचा MIDCचा प्रस्ताव जर पाठवला ना तर आपण 100% डोळे बंद करून त्याच्यावर सांगाल तिन्हीच्या तिन्ही पार्क महाराष्ट्रात द्या. टाटा एअरबसच्या केसमध्ये कधीच काही पत्र नव्हतं असं. मग भुजबळ साहेबांनी पत्र असेल, गडकरी साहेबांनी पत्र असेल, देवेंद्रजींनी पत्र असेल, आम्ही सगळ्यांनी पत्र असेल, हे का दिलं होतं? नाही, मग गडकरी साहेबांनी का पत्र दिलं होतं? बघ आता काही गोष्टी काही ग्रुप्स बद्दल आपण ओपनली बोलू शकत नाहीत, काय दबाव असतात त्यांच्यावर, काय काय असतं. आता महाराष्ट्रात जी काही कमिटी बसवली त्यांनी इंडस्ट्रियलिस्टची, बरोबर आहे, किती भेटी झाल्यात त्यांच्या? आम्ही एक ईज ऑफ कंप्लायन्स कमिटी केली होती. ईज ऑफ डुईंग बिझनेस सगळे करतात, पण जे कंप्लायन्स असतात, जे ऑलरेडी इंडस्ट्रीज आहेत इथे, म्हणजे व्हाईट वॉशिंग नाही केलं तर मालक जेलमध्ये जाऊ शकतो, फॅक्टरी फ्लोअरवर बर्फाची बादली नाही ठेवली तर जेलमध्ये जाऊ शकतो, हे डिक्रिमिनलाइज करायला पाहिजे. एक सुद्धा बैठक झाली नाही यांची. डॅव्हॉसचा जो खर्च आहे 1.5 वर्ष त्यांनी मान्य केलं नव्हता, पोस्ट फॅक्टो मान्यता दिली त्यांनी. एक्झॅक्टली ना, म्हणजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता सॉरी, जे आपल्या कमिटीचे अध्यक्ष आहेत तिकडच्या, त्यांच्याच ग्रुपनी व्हायब्रंट गुजरातमध्ये जाऊन 70,000 कोटीची गुंतवणूक जाहीर केली, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रात एकदाही नाही झालं, तर ना तो ग्रुप कधी भेटलाय. आदित्यजी, तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करत असतात, पण तुम्ही स्वतः एक उमेदवार आहात वरळी विधानसभेतून आणि यंदा वरळीत तिरंगी लढत होत आहे. नाही, 10 उमेदवार आहेत. मुख्य पक्षांची तिरंगी लढत. मी सगळ्यांना महत्वाचं मानतो. दशरंगी म्हणायला पाहिजे. हा तुमचं मतदार आहे आणि हा मतदार आहे. 4 प्रश्न अजून जास्ती. तर वरळीतल्या लढाईकडे तुम्ही कसं पाहताय? आणि जे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत ते असेही आरोप करतात की वरळीत कामं झाली नाहीत वगैरे. बघा, एक पक्ष आहे, जसं मी सांगितलं, गुजरात हिताबद्दल बोलत आहे. निवडणुकीच्या 3 महिने आधी उठतात, तोडफोड करतात, मारहाण करतात, सेटलमेंट करून कोणाच्या तरी वतीने निवडणूक लढतात. आता गुजरातच्या वतीने लढतात. दुसरे जे असे आहेत त्यांच्याकडे मी जास्ती महत्त्व देत नाही, कारण ते एका पक्षातून फुटलेल्या, चोरी केलेल्या पक्षात गेलेले आहेत. माझं एवढंच मत आहे की टाइमपास करू नये. कोणी जर सिरियसली लढत असेल तर राज्यसभेचा राजीनामा द्या, राजीनामा मंजूर करून घ्या आणि निवडणूक लढा ना. मग डिबेट करायचे, तुम्हाला वाटेल ते करायचं, एक नाचायचं, सगळं काही करायला तयार आहे, पण सिरियस आहात हे तर दाखवा. तुम्ही कोविडच्या काळी कुठे होतात, कुठं म्हणजे फार्म हाऊसवर जाणं न जाणं ह्याच्यावर माझा वाद नाहीये, पण लोकांमध्ये होतात का? गेल्या 5 वर्षात लोकांमध्ये होतात का? आम्ही जेव्हा तुम्हाला 2दा नाकारलं राज्यसभा, तेव्हा तुम्ही मग विरोधात, त्यावेळी तुमच्या मनात आलं का? मला खोलात जायचंच नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जर कोणी सिरियस असेल तर राज्यसभेचा राजीनामा द्या आणि उतरा ना उमेदवार म्हणून. मग भले मग तुमचा पक्ष परत जमलं तर तुम्हाला राज्यसभा देईलच. ह्याला जोडून एक प्रश्न होता की आता निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही वरळीतही काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांचे प्रश्न मांडताना त्यांनी अशी एक भावना व्यक्त केली की स्थानिक आमदार हवा, ज्या मुद्दा त्याच्यावर उपस्थित करण्यात आला. वाराणसीत प्रधानमंत्री कुठून आहेत? नाही, तुम्ही आता विद्यमान आमदार म्हणून वरळीकरांना
नाही, मी विचारते वाराणसीतले प्रधानमंत्री कुठचे आहेत? मी लोकसभेचं बोलतोय. प्रधानमंत्री पद महत्वाचं आहे की विधानसभेचा आमदार महत्वाचं? सगळेच महत्वाचे आहेत. बघा, मी तर तिथे असतो. ती मुंबई आपली, मी तसं महाराष्ट्र आपलं. आणि खरं तर आपण पाहिलं गेलं तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि जी अदानी राष्ट्र व्हायला चाललेली आहे, जे भाजप करते, जे आम्ही रोखतोय. गेल्या 5 वर्षामध्ये वरळी मतदारसंघामध्ये ऑफकोर्स आमचं गल्लोगल्लीत काम आहे. आज पण बीडीडीमध्ये जर तुम्ही रिस्पॉन्स पाहिला असता तर तुफान होता. अनेक वर्ष, म्हणजे मी 5 वर्षाचं असल्यापासूनची बीडीडीचं प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. तेव्हा अर्थात मला माहिती नव्हतं, पण गेल्या काही वर्षांमध्ये माहिती आहे. फडणवीस साहेबांनी 2016मध्ये उद्धव साहेब जेव्हा मुंबईत नव्हते तेव्हा येऊन घाईघाईत नारळ फोडून गेले. काम सुरू झालं नाही. 21मध्ये जेव्हा आम्ही काम सुरू केलं, आत्ता या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये टॉवर पहिला उभा राहिलाय. फेज 1 सुरू झालाय. 160 स्क्वेअर फुटाची घरं आता 500 स्क्वेअर फूट मिळणार आहेत. अम्युनिटीज मिळत आहेत. तो प्रोजेक्ट हा डोळ्यादेखत बनत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक स्लम्स अशा आहेत ज्या 17-18 वर्ष रखडल्या होत्या. जिजामाता नगर असेल, मरियम्मा नगर असेल, व्ही पी नगर असेल, मग जनता कॉलनी असेल. 199 वॉर्डमध्ये अनेक स्लम्स ज्यांना आता घरं मिळाले आहेत, चाव्या मिळालेल्या आहेत. शिवाजी नगर असेल, तिथे की टू की डेव्हलपमेंट सुरू झालं. म्हणजे घरांचं हे जे काही कन्स्ट्रक्शन होतं स्लम हॅबिलिटेशनचं, ते सुरू झालं. त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळणार आहेत. प्लस तुम्ही बघाल तर जीके मार्ग वगैरे अनेक चाळी अशा आहेत ज्या 100 वर्षापूर्वीच्या आहेत. आम्ही रिपेअरचे फंड देत असतो, म्हणजे आम्ही आमदार आहोत, ते इथे खासदार पण आहेत. पण रिपेअर किती वर्ष करायचं? सगळ्यांना आता विकास पाहिजे, सगळ्यांची फॅमिलीज वाढलेल्या आहेत. ते काम आता आम्ही सगळे एकत्र आणून करत आहोत. तिकडचं रेसकोर्सचं जे आता एकनाथ शिंदेनी त्याचं वाटप करून टाकलेलं आहे त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना, ते आम्ही रोखत आहोत. फुटपाथची कामं असतील, ओपन स्पेसची कामं असतील, तर कामं गल्लोगल्लीत झालीत. म्हणून हे जे उत्तर आहे ना ह्यांचं, ते मी 23 तारखेला देईन. सध्या समाज माध्यमावर रील्स असतील किंवा मीम्स असतील ज्याच्या माध्यमातून उपासना अधिक प्रमाणात वाढलेली आहे. मग ते प्रत्येक भाषण असतो किंवा कोणतीही बैठक असतो, तर याला मावियाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येत नाहीये असं काय? आम्ही मुद्दामून करत नाही, कारण एखादं जी सिच्युएशन असते ती किती गढूळ करायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, आता जसं मी सांगितलं ना, मध्ये सगळीकडे ते रील्स चालले होते, ऑल आईज ऑन हिंदूज इन बांगलादेश. त्याच बांगलादेशबरोबर जयशाह क्रिकेट खेळतात. हे जर पवार साहेबांची BCCI असती तर सगळी भाजप रस्त्यावर असती आणि आम्हाला पण खिचून आणलं तर अँटी नॅशनलच्या विरोधात आता आंदोलन करा. तर हे रील्स, बरं आता सगळ्यात वाईट काय झालंय, काही काही लोक पैसे घेऊन रील्स बनवतात आणि इंटरव्ह्यूज करून घेतात. हे सगळ्यात भयानक आहे. आता त्या लोकांना आम्ही ठरवलं की ह्या विधानसभेत इंटरव्ह्यू द्यायचेच नाहीत. 40-40 लाख एखाद्या इंटरव्ह्यूसाठी, एकदम म्हणजे इंटरव्ह्यू तुम्ही कधी कोणाचा अशा व्यक्तीचा घेणार नाही की खोटं बोलतो त्या माणूस. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींपासून आपण 2 हात दूर राहिलेलं महत्त्वाचं आहे. कारण एक तर आपण गढूळ करू शकतो किंवा त्याला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून पॉझिटिव्ह करू शकतो. आपण पॉझिटिव्ह कसं करायचं, तर आपण चांगल्या गोष्टी जे करतो ते टाका. घराणं हे अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. बाळासाहेबांनी कधी निवडणूक लढवली नाही, उद्धवजींनी सुद्धा लढवली नाही. फक्त ते मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानपरिषद झाले. राज ठाकरेंनी लढली नाही. पण तुम्ही असतील, आता अमित ठाकरे आहेत, तर असं हळूहळू आता म्हणजे संसदीय राजकारणातून आपण राजकारण करावं असं वाटायला लागलं. कारण आणखी काही तुम्हाला सांगू, माझी ही नेहमीच आवड राहिलेली आहे. म्हणजे लहानपणी पण मी जेव्हापासून ते लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही यायला लागलं, दिवसभर ते बघायचो. मग अनेकदा लोकसभेत राज्यसभेत जाऊन नाही, पण तेव्हा गिरीची खरोखर सुषमाजी, राजनाथजी, सीताराम येचुरीजी वगैरे सगळ्या बाजूनी असायचे. प्रणबदा असायचे, चिदंबरमजी असायचे. पण आता जाऊ दे, आता नाही तर आपल्याला परत त्या कठड्यात उभ्या करतील आपल्याला. पण महत्त्वाची गोष्ट ही की मला ती आवड होती. मग तिथे जाऊन पण मी पाहायचो. बजेट अनेकदा पाहिलंय, महाराष्ट्राच्या विधानसभेचं बजेट पाहिलंय. ती आवड मला नेहमीच होती. तर मला पर्सनली वाटलं की मी कॉन्ट्रीब्यूट कसं करू शकतो, तर तिथे आत जाऊन करू शकतो. म्हणजे तुम्हाला अन्य एक मंडळी पण येतील का राजकारणात, म्हणजे संसदीय राजकारणात, ठाकरे घराण्यातली, आणि तुम्हाला दिल्लीचं राजकारण करायला आवडेल? मी घराण्यातलं बघा, मी दोन्ही राजकारण हे फायनली राजकारण आहे. एक देश पातळीचं राजकारण आहे. कधी ना कधीतरी अर्थात तिथे काम करायला आवडेल. पण आत्ता जो माझा महाराष्ट्र अन्याय सहन करत आहे, तो अन्याय मोडून काढायला मला इथेच काम करणं गरजेचं आहे. आधी तर बरं झालं असतं ना, रिमोटच हातात आहे आणि सरकारी नाही, ते आहे. पण तुम्ही फायनली ऑन ग्राउंड पण काम करू शकता ना. माझ्या आजोबांसारखं मी कधीच होऊ शकणार नाही. तशी व्यक्ती हजारो वर्षामधून एकदा येते. पण जेव्हा एक रिमोट कंट्रोल असतो, आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी जे काम केलं कोविडच्या काळात असेल किंवा इतर काळात असेल, दिसले, जगाने कौतुक केलंय. हा, पुढे हा, ठीक आहे. आम्ही त्याचं एकच मला प्रतीक नेहमी इंटरेस्टिंग वाटतं हल्लीच्या काळामध्ये. शिवसेना ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करते. हो, पण आता तुम्ही माझ्या आजोबांना ओळखायचे आहात, ते पण पर्यावरणवादी होतेच. म्हणजे मला वाटतं नानी कृपानीजींचं पुस्तक आहे, त्याच्यात पण त्यांनी सांगितलंय
की मुंबई पुणे एक्सप्रेसवे जे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं आणि काम सुरू केलं, तेव्हा पण त्यांनी एका जागी बोलवलं आणि तो रस्ता रिरूट करून घेतला, कारण तिथे एक जंगल आणि काही झाडं वगैरे वाचवली. असं पण आहे उदाहरण. तर आणि ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे. दिल्लीची शाळा आज बंद आहेत प्रदूषणामुळे. तेलंगणामध्ये हीट वेव्हमुळे शाळा बंद होत आहेत. महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे, आता आम्हीच प्रचार करत असताना मुंबई कधी 40च्या पार जायची नाही, 42वर गेली आहे. म्हणजे महाविकास आघाडी तर गेलीच, पण तापमान पण गेलं. तर नाही, खळखटाक ते ग्लोबल वॉर्मिंग मोठा प्रवास आहे. आदित्यजी एक असा प्रश्न नाही, हे ना शेवटचा प्रश्न देऊया, हे लक्षात ठेवा फक्त. आणि एक नंबर आदित्यजी असा प्रश्न विचारायचा की युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही गेली 10 वर्ष शिक्षण क्षेत्रात 14 आता 10 ते 14 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहात आणि 2024 हे वर्ष बघितलं तर शैक्षणिक दृष्ट्या खूप वेगवेगळ्या घटना घडल्या. मग एमपीएससीचा मुद्दा असेल, युपीएससीचा ते प्रकरण असेल, नीटचा मुद्दा असेल, हे तहसीलदारची पदांचं पण 200 मार्काला 225 मार्क मिळाले. हे सगळे मुद्दे असतील. तलाठीवरती तुम्ही पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून कारभार पाहिलात, तर 23 तारखेनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची रस्तिकेत सुरू होईल. पण त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना तुम्ही हा वर्डी मतदारसंघासाठी विचारताय की नाही? बघा, तुम्हाला खरं सांगू, हे सगळं जे आहे ना, अनेक लोक जेव्हा असे वारे वाहू लागतात, आकडे दिसायला लागतात, तेव्हा मनात स्वप्न घेऊन येतात की आता मी मुख्यमंत्रीच बनणार किंवा हाच मंत्री बनणार. तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून नाही, तुम्हाला खरं सांगू, मी या खात्यांचं किंवा मंत्रिपदाचं डिस्ट्रॅक्शन बिलकुल मनात ठेवत नाही. अजूनही 145चा आकडा आम्हाला क्रॉस करायचा आहे महाविकास आघाडी म्हणून. तो मतदानाच्या दिवशी होणार आहे. त्याच्या आधी मी कुठचंही डिस्ट्रॅक्शन नाही, त्याच्यानंतरही नाही. 145 पाहिजे नाही, जास्तीच मिळणार. महाविकास आघाडीला सरकार बहुमताचं येणार आणि सेफ बहुमत मिळेल. भाजप तोडू नाही शकणार. पण काय असतं, मी अनेक लोकांना हे सांगतो की ही सगळी डिस्ट्रॅक्शन्स असतात आणि हे आपल्याला चुकीच्या दिशेने नेतात. मग ते मनात बसतं की मला बनायचंच आहे. अनेक लोकांनी पक्ष बदलले, गद्दारी केली, सगळं काही झालं, पण मिळत नाही. मनात नाही ठेवलं तर देव देतो, जनता देते. पण त्याच हेतूने जर तुम्ही काम केलं तर नाही होत कधी. म्हणजे पणजुमांना आवडलं नसतं देव देतो हा उल्लेख. नाही, ते कधी नास्तिक नव्हते. प्रबोधनकार नास्तिक चळवळीचे आझाद. नाही, त्यांनी हे आपली नवरात्र तर मुंबईत त्यांनी प्रथा सुरू केली. पण ते सार्वजनिक गणपतीला त्यांनी विरोध केला. ठीक आहे ते. yes. एक प्रश्न विचारत 2019 मध्ये तुम्ही आला तेव्हा तुम्ही वरळीचे आहेत का? मग शेवटचा प्रश्न नाही मग विचारा. तिथे पण हेच आहे. हा, पण दुसरा एक आमचा एक प्रश्न म्हणजे तो एक सोडत आहे. ठाण्यामध्ये तुम्ही आला नाही तो फिरला. मी आधी आलेलो. आता काय झालं, आता उद्या उद्धव साहेब आहेत. जिथे उद्धव साहेब नाही जातात तिथे मी जातो, जिथे मी जातो तिथे ते नाही जातात, कारण आम्हाला सगळीकडे जायचं तर त्याच्यासाठी. 2019 मध्ये तुम्ही जेव्हा आणि त्यांनी चॅलेंज एक्सेप्ट नाही केलं. जर सांगितलं असतं की आदित्य माझ्या विरुद्ध लढ, तर मी लढलो असतो. 2019 साली तुम्ही आला तेव्हा आम्ही तुम्हाला विचारलं होतं कधी 2004 हात कधी होणार तुमचे, तेव्हा तुम्ही बोला आता वेळ नाही. झालं ना काँग्रेस एनसीपी अजून. बघा, ह्याच कारणासाठी मी वन नेशन वन पोलला सपोर्ट नाही करत, कारण घरी एक कारण सांगू शकतो की इलेक्शन आलंय.